कृष्ण हरी। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभ। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। ओम नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च अतुलितबलधामं हेमशैलापदेहं तनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। विधीच्या विधानानुसार मंथरेच्या कृपेमुळे आणि कैकेयी मातेच्या विनंतीमुळे, खरं तर आदेशामुळे, राज्याभिषेक करायच्या दिवशी प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले. काल आपण काही भाग त्यातला पाहिला. विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबायचं असं ठरवलं होतं आणि आजचा विषय पुढे सुरू करायचा. मी असं म्हटलं की सुमंताबरोबर रथ घेऊन ते रवाना झाले. पहिला मुक्काम तामसा नदीच्या तीरावर झाला. रात्री रामसीता झोपी गेले आणि या वनवासाच्या प्रवासामधली पहिली चर्चा सुमंत आणि सौमित्राची, लक्ष्मणाची. रामाने वनवास स्वीकारला म्हणून तो रामाबरोबर आला. रामाची सावली म्हणूनच तो वागत होता, त्यामुळे त्याला दुसरा पर्यायही त्याच्यासमोर नव्हता. पण तरीही हा वनवास रामाने का स्वीकारला हे त्याला अजून कळत नव्हतं. आणि याच विषयाची चिंता सुमंतांबरोबर सुरू होती. पहिला मुक्काम संपला आणि या मुक्कामाचं वैशिष्ट्य असं होतं की वनवासाचा हा तामसा नदीवरचा पहिला मुक्काम हा अयोध्यावासियांसह झाला होता. मध्यरात्र टळून गेल्यानंतर रामचंद्र उठले आणि त्यांनी लक्ष्मणाला आणि सुमंताला सांगितलं, आपल्याला एवढ्यातच निघायचंय, म्हणजे अगदी पहाटेच्या सुरुवातीलाच निघायचंय. पण हे निघत असताना कसलाही शब्द करू नकोस. याचं कारण हे जे अयोध्यावासी आपल्या समोर आलेले आहेत त्यांना परत जा हे सांगायला कठीण जाईल आणि ते कोणी ऐकणार नाही. सबब आपण जाऊया, आपण इथे नाहीत म्हटल्यानंतर ते अयोध्येला परत जातील. म्हणून रामचंद्र भल्या पहाटे निघून गेले. पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा प्रवास हा रथातून झाला. कारण दिशा नक्की व्हायची. बरं, एक नक्की आहे, वल्कल नेसून जायचं आणि केवळ वनवास स्वीकारायचा नाही तर तापसी होऊन राहायचंय ही अट आहे. त्यामुळे रथ घेऊन जायला पुढे परवानगी नाहीये, सोडून यायला सांगितलं. त्यामुळे आता हा रथ कुठपर्यंत आहे? तामसा नदीच्या किनाऱ्यावरनं ते निघून गेले, पुढे गेले आणि शृंगवेरपूर नावाचं गाव आहे. वेदश्रुती नदी, गोमती नदी उलटल्यानंतर त्याच्या पुढचं गाव शृंगवेरपूर, इथे दुसरा मुक्काम. या मुक्कामाचं वैशिष्ट्य आहे कारण शृंगवेर, मी काल असं विधान केलं होतं की त्यांनी एकच वाक्य बोलून मी थांबलो होतो की निषाद राजा त्याची भेट झाली. हे शृंगवेरपूर हे निषाद राजाचं स्थान. त्याला कळलं, त्या निषाद राजाचं, निषाद हे देशाचं नाव आहे, त्या राजाचं नाव आहे गुहक. त्याला
कळलं की आपल्या राज्यामध्ये रामचंद्र आले आणि तोपर्यंत त्याच्या हेर खात्याने त्याला बातमी दिलेली होती, जे काही आधीच्या घटना घडलेल्या आहेत ते शृंगवेरपूर पर्यंत का आले याचं काहीतरी कारण त्याच्या कानावर आलं होतं. म्हणून अन्नधान्यासहित, तयार अन्नासहित सर्व प्रकारची आभूषणं घेऊन, सर्व प्रकारचं साहित्य घेऊन तो रामांना सामोरा आला. रामचंद्र भेटले आणि त्यानं सांगितलं की मी तुम्ही मागितलं नाही, पण मला तुम्हाला हे अर्पण करायचं. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्यांना सांगितलं, राजा, आमचा हा सत्कार केल्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत, पण लक्षात घे, मला आता राजभोग मला स्वीकारायचे नाहीये, त्याचा त्याग करायचा आणि त्याची सुरुवातच स्वीकारण्यापासून नको. पण तुलाही काही वाईट वाटायला नको, म्हणून वैरण तेवढी दे घोड्यांसाठी. रथाचे घोडे होते त्यामुळे त्या घोड्यांसाठी वैरण तेवढी दे. आणि आता इथून पुढे कसं जायचं? इथे पुढे आता गंगा आहे, या गंगेच्या पलीकडे जाण्याची उद्या पहाटेची व्यवस्था कर. बाकी मला तुझ्याकडून आता हे जे काही आहे हे तुझं तुला साभार परत. मागितलं नव्हतं बरं, त्यांनी अर्पण करायला आणलं होतं, ते सर्वच्या सर्व परत पाठवलं. आता संचय नाही करायचा. आणि अशा प्रकारे जर मिळवून खायचं असेल तर त्या वनवासाला काहीच अर्थ नाहीये. मला गंगेच्या पलीकडे जाईपर्यंत व्यवस्था कर, नौका नावाडी याची व्यवस्था कर. नौका नावाडी मी तुला परत पाठव. पैल तीरावर गेल्या एका महाकाय वृक्षाखाली, इंदुगी वृक्ष असं त्याला म्हटलेलं आहे, त्या वृक्षाखाली रात्रीचा निवास केला. आणि तो निवास करताना आता चर्चा राम आणि सुमंतांची. कालची चर्चा, कालच्या रात्रीमध्ये लक्ष्मण आणि सुमंत होते. रामाने हे सगळं का केलं, का स्वीकारलं, त्यांनी विरोध का नाही केला, हा त्यांच्या चर्चेचा विषय आहे. आजच्या चर्चेचा विषय आहे सुमंतांना निरोप द्यायचा. आता गंगा नदीच्या पलीकडे जायचंय, त्या नौकेतनं जायचंय. मला तुझ्या रथाची आता गरज नाही, सुमंता आता परत अयोध्येला जा. सुमंत जायला तयार नाही. तिथे तुझी गरज आहे आणि माझे महत्वाचे निरोप तिथे जाऊन सांग. पिताजींना सांग, लवकरात लवकर भरताला राजा करा आणि राज्य गादीवर बसवा आणि त्याला राज्य करू दे. माझ्या तीनही मातांची काळजी घ्या. अयोध्येला बाकी चिंतेचं कारण कौशल देशाला काहीच नाहीये. बरं, हे अजून कौशल देशाच्याच हद्दीत आहेत. मधली राज्य मांडलिक आहेत, छोटी छोटी संस्थानं असल्यासारखी. कशी तरी सुमंताची समजूत काढली आणि जड अंतःकरणानं सुमंतांनी राजा घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी गुहकांनी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे पहाटे नौका आणि नावाडी या दोघांच्या साह्यानं गंगा नदी पार करून ते पलीकडे पोहोचले. आता ठरवलं, गंगेच्या पलीकडे आल्यानंतर आता निर्णय झाला, आता कुठलाही रथ नाही, बाकी कुठलीही व्यवस्था नाही, आता सगळा प्रवास जो आहे तो पायी करायचा. सुमंत परत लगेच अयोध्येला गेला नाही बरं. सुमंत गुहकाकडे थांबून होता चांगले 7-8 दिवस. याचं कारण अयोध्येला परत जाताना राम राहण्याची व्यवस्था कुठे करतात ते स्थान नक्की झालं की मी परत जाईल. आणि जेव्हा कळलं की त्यांनी पर्णकुटी बांधली तेव्हाच तो नंतर परत गेला. कारण गुहकाचे गुप्तहेर रामाला किंवा रामाच्या वनवासामध्ये त्याला काही अडचण येऊ नये, सुरक्षित ठिकाणी ते थांबेपर्यंत याच्या करता रामाच्या पाठीवर होते. ही व्यवस्था सुमंताची. बरं, मी काल म्हटलं तसं लक्षात ठेवा बरं का. आता राहायचं कुठे हा विचार करत 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 ते चालले. आणि इथून पुढे आयुष्य समृद्ध करणारी व्यक्तिमत्व रामानं भेटली.
मी राजा होता त्यामुळे समृद्ध व्हायला इतर वेळी काही अडचण नव्हती. पण तुम्हाला खरं सांगतो, ती समृद्धता समाजामध्ये फिरल्यामुळे होते. समाजातल्या मोठ्या लोकांना आकलन करण्याकरता महर्षी त्यांना भेटत गेले. प्रयाग जवळ आहे आणि त्यानंतर प्रयाग जवळ भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये राहिले. भारद्वाज ऋषी वाट बघत होते. वनवासाला गेल्यानंतरचे पहिले महर्षी आहे. ते म्हणले, रामा मी वाट बघतोय तुझी, तू येणार आहेस ते. आता तू इथे पलीकडे जो पर्वत दिसतो त्याच्यावर राहा, कारण इथे तुझी गरज आहे. चित्रकूट पर्वत असं त्याचं नाव. त्या चित्रकूट पर्वतावर तू पर्णकुटी बांधून राहा. आता चित्रकूट पर्वतावर पर्णकुटी बांधली रामांनी आणि लक्ष्मणांनी. भारद्वाज ऋषींनी काही विषय सांगायचा होता तो सांगून झाला. भारद्वाज ऋषींनी पुढचं काय मार्गदर्शन करायचं होतं ते सगळं मार्गदर्शन करून झालं. चित्रकूट पर्वतावरची ती पर्णकुटी झाल्यानंतर स्वतः रामांनी समंत्रक वास्तुशांत केली आहे त्या पर्णकुटीची. वास्तुशांत करून मुहूर्तावर प्रवेश केला. आता मी वनवासात आहे, बांधली ना पर्णकुटी, काय करायचं नाही, जिथे राहायचं ती जागा व्यवस्थित असली पाहिजे. आता या सगळ्या विषयामध्ये काल थांबलो तो विषय इथे भरताची झालेली परत भेट. लक्ष्मणाला योग्य वेळी त्याला भरताबद्दलची जी त्याची मानसिकता होती ती बदललेली गोष्ट. आणि आता इथल्या भरतही गेलाय, तो नंदीग्रामला परत गेला. त्यानेही तापसी वेश धारण केला. अयोध्येमध्ये गेला नाही, तापसी वेश धारण केला. श्रीरामांच्या पादुका म्हणजे त्या श्रीरामांनी वापरलेल्या नव्हत्या बरं का. अयोध्येहून येतानाच रत्नजडित पादुका तू घेऊन आला होता. माझा राम अनवाणी नाही चालला. आणि आता सगळं चालत नाही ऐकत नाही राम. तेव्हा त्यांनी सांगितलं, काल आपण हे पाहिलं होतं की ह्या पादुका ह्याच्यात ह्या तू घाल आणि नंतर तुझा प्रसाद म्हणून मला दे. या पादुका मी गादीवर ठेवून राज्य चालवी. किती वर्ष राहणार आहेस? तो म्हणला 14 वर्षाचा वनवास आहे. मग 14 वर्ष नंदीग्राम मध्ये मी राहीन आणि तिथून राज्य चालवी. पण 14 वर्षानंतर जर का मुदत उलटून गेली तर दादा मी तुझी वाट बघणार नाही. म्हणजे काय? अयोध्येत जाऊन सिंहासनावर बसेल. 14 वर्ष उलटून गेली आणि तू जर एक दिवस आला नाहीस तर लक्षात ठेव दादा, मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. काय समर्पण आहे बघा. आमच्याकडे 14 मिनिट वाट बघायला कुणाला वेळ नसते. 14 वर्ष तुझी वाट पाहिजे. पण कालगणना 14 वर्षाच्या पुढे एक दिवस जरी गेली तरी अग्निकाष्ठ भक्षण करीन, पण अयोध्येचं तोंड तुझ्याशिवाय बघणार नाही की आसनावर जाऊन बसणार नाही. अयोध्येचं सिंहासन हे फक्त राजा रामचंद्रासाठीच असेल. मग प्रयासानं हे सगळं मान्य करून भरत अयोध्येला रवाना झाला. नंदीग्राम मधून राज्य चालायला. हा जो भरताचा प्रवास होता इथपर्यंत तो गुहकाकडे गेला होता बरं का. कारण सुमंतानी सांगितलं होतं गुहकाकडनं मी परत आलोय आणि तिथे मला कळलंय की ते चित्रकूटावर राहतात. म्हणून सुरुवातीच्या पहिल्या ह्याच्यात चतुरंग दल सेना घेऊन हा भरत गुहकाकडे आला होता. राम कुठे आहे तो सांग. गुहकाने सांगितलं कशासाठी. भरताच्या लक्षात आलं आणि त्याने सांगितलं मी त्याला त्रास देण्याकरता नाही, त्याला अयोध्येमध्ये घेऊन येऊन सिंहासनावर बसवण्याकरता आलोय. तेव्हा त्यांनी पत्ता सांगितला. एक तिथून ते भारद्वाजांच्या आश्रमापर्यंत आले. भारद्वाजांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर भरताला भारद्वाज ऋषीने विचारलंय कोणत्या दुष्ट हेतूने आलास.
चाचपून बघितलं. भरतानी सांगितलं, तुमच्यासारख्या महात्म्याने जर माझ्या वृत्तीवर शंका घेतली तर अवघड आहे. मी रामाला भेटून परत न्यायला आलोय. भरद्वाज एकच वाक्य म्हणाले, तुझी इच्छा चांगली आहे, सफल व्हावी असं मला वाटतं, होण्याची शक्यता नाही. आणि ती न होण्यातच शहाणपण. याचं कारण हे ऋषी त्रिकालज्ञ होते, द्रष्टे होते. हे सगळं का घडतंय याचा विचार करणारे होते, साक्षेपी रचना मांडणारे होते. सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि मग त्या चित्रकूट पर्वतावर अशा तऱ्हेनं व्यवस्था सुरू झाली, त्यांचं वास्तव्य सुरू झालं. आणि आपल्या इथे सज्जन माणसं आलेली, त्यांनी कुठलाही आपल्याला त्रास दिला नाही तरी दुर्जनांना सहन होत नाही. म्हणजे सज्जन त्यांच्या तिथे येऊन तो तपश्चर्या करणार आहे, तुम्हाला काही त्रास होण्याची शक्यता. पण तरीही सज्जनांचा सहवास दुर्जनांना आवडत नाही. तिथे विराध नावाचा एक राक्षस होता. त्या विराधानी चित्रकूट पर्वतावर राहायला रामांना विरोध केला. वनवासाच्या कालखंडातला हा पहिला संग्राम आहे चित्रकूटवर. हा विराध नावाचा जो राक्षस आहे, या राक्षसाचं कौतुक असं आहे की मुळामध्ये त्याचं रामानी काहीच बिघडवलेलं नाही, किंवा चित्रकूटवर राहायला आल्यानंतर रामानी तिथे काही नवीन नियम केलेले नाहीत, काही नाही. आपण वनवासी आहोत, वनवासाच्या नियमाप्रमाणे वागायचं, त्या सृष्टीच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याच्या सहवासात वागायचं. आपले म्हणून काही नियम तिथे करायचे नाही. पण हेही सहन होत नव्हतं. आणि त्याचा परिणाम असा आहे की त्या विराधाशी युद्ध करावं लागलं. त्या विराधाचे दोन्ही हात लक्ष्मणांनी कापून टाकले. पण रामांनी त्याला सांगितलं, आता तुम्हाला परत एकदा मागे नेतो. रामा, तू कोण आहेस हे ओळख. ते आत्मज्ञान तुला झालं की तुला सगळ्याचं ज्ञान होईल. विश्वामित्र त्याचे दोन हात तोडून टाकल्यावर आता ह्याला मारायला सोपं झालं म्हणून लक्ष्मण खुशीत होता. रामांनी सांगितलं, लक्ष्मणा खड्डा काढायला घे. कशाला? याला मृत्यू नाहीये. सृष्टीच्या निर्मात्याला यांनी प्रसन्न करून घेतलाय. आणि काय माहित नाही, हे देव सुद्धा झोपेत वगैरे वरदान द्यायचे का काय. त्यांनी त्याला अवध्य असं वरदान दिलंय. तो अवध्य आहे, तो मरणार नाही, तो त्याचा वध होणार नाही, म्हणजे वध करून मरणार नाही. त्यामुळे त्याला आता खड्डा काढून गाडून टाकूया. प्रतिकात्मकता आहे. आसुरी शक्तींच्या केवळ हातपाय तोडून चालत नाही, त्यांना मुळासकट गाडावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. खड्डा काढला, त्या खड्ड्यामध्ये त्या महाकाय हात नसलेल्या राक्षसाला पुरला आणि त्याच्यानंतर पुढचं काम चालू झालं. चित्रकूट पर्वताच्या बाजूला असलेलं नैसर्गिक साधन संपत्ती त्यांनी रामखुश होते. एकच व्यक्ती अशी होती की ज्यांनी कोणत्याही प्रकारे वनवास मिळाल्याबद्दल किंवा ही अवस्था आल्याबद्दल मनामध्ये कोणत्याही प्रकारची खंत, खेद, शल्य बाळगलेलं नाही. रामाने स्वीकारलं. आणि मी काल म्हटलं, स्वीकारलं म्हटल्यानंतर मग त्रास होत नाही, स्वीकारलं नाही तर त्रास होतो. आता ती काही अडचण नाही. मनामध्ये विचार चालला होता, इथे किती काळ राहायचं. कारण ऋषी भेटायला आले. सज्जन शक्ती सुद्धा प्रत्येक वेळी चांगली असते असं नाही बरं का. वाक्य नीट लक्षात ठेवा. सज्जन शक्ती सुद्धा अनेक वेळा आपल्या मार्गात अडथळा आणू शकते. चित्रकूटावर भेटायला गेलेल्या ऋषी वर्गाने रामाला सांगितलं, रामा, तुम्ही इथे राहायला आलात त्याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्हाला त्याचं दुःखही होत आहे. तुमच्यासारखा सत्पुरुष या भूमीवर आला याचा आम्हाला आनंद आहे. पण तुम्ही आल्यामुळे इथले जे मालक आहेत
ते राक्षस भयभीत झाले आणि ते हल्ला करतात, त्यामुळे आम्हाला त्यांचा त्रास होतो. एका अर्थाने लवकरात लवकर तुम्ही हे सोडा असा तो अर्थ. अर्थात राम कायमस्वरूपी वास्तव्याकरता आलेलेच नव्हते आणि रामांच्या मनातही चित्रकूट सोडायचं. अयोध्येतनं आलेल्या भरतापनी इथपर्यंत चतुरंग दल सेनेसहित प्रवास केलेला होता. त्यामुळे राम कुठे याचा पत्ता सगळ्यांजवळ गेलेला होता. अयोध्येतल्या बारीक सारीक कारणासाठी सुद्धा लोक चित्रकूटापर्यंत येऊ शकतात आणि आता त्यांच्यात ती लोक आली तर त्या लोकांना आपण हाकलवून देऊ शकत नाही आणि परत आपण त्या मोहाच्या गर्तेमध्ये अडकत जातो. लवकरात लवकर हा भाग सोडला पाहिजे. जायचं कुठे? जाण्याची जागा कुठे? दिशा कुठे? हा, तो भागच असा होता, कुठलीही दिशा वर्ज्य नव्हती. कुठे जायचं? आणि मग मनामध्ये विचार आला. भार्गवरामांना कश्यप ऋषी म्हणाले होते, भार्गवरामांना कश्यप ऋषी म्हणाले होते, आता काश्मीर मधलं काम करण्याची आवश्यकता नाहीये, तू उठ आणि दंडकारण्यात जा. दोघांमधला साम्य सांग. रामांच्याही लक्षात आलं की दंडकारण्य नावाचा जो प्रदेश आहे, याच प्रदेशामध्ये आसुरी शक्तीचं जास्त दुर्भाव आहे. हा भाव आपल्याला संपवायचा. मग आपल्याला जावं लागेल. म्हणून दंडकारण्याच्या दिशेनं आपण जावं. आता इथून पुढेच्या नदी, पहिल्यांदा जेव्हा गंगा पार केली तेव्हा गुहक राजाला सांगितलं होतं नौका आणि नावाडी, इथून पुढे तीही मदत घ्यायची नाही. म्हणून बेडा वापरला. लक्ष्मणांनी लाकडं गोळा करायची, त्या लाकडाचे तराफासारखं तयार करायचं, त्याच्यावर तिघांनी बसायचं आणि पलीकडे ते वलवीत जायचं. निसर्गाचे सगळे नियम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपलेसे करणारीही व्यक्तिमत्व होते. अजून 2 महर्षी वाट बघत होते आणि सगळ्यात महत्वाचे होते अगस्त्य. अगस्तींपर्यंत जाईपर्यंत 2 ऋषी अजून मध्ये गाठायचे होते. दंडकारण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. 2 ऋषी असे आहेत की जे 2 ऋषी रामांची वाट बघत होते. त्यांचं काय काम होतं माहिती? राम आला की रामाचं दर्शन घ्यायचं आणि देहत्याग करायचा. रामाच्या दर्शनाकरता ते थांबले होते, कारण रामाला काही संदेश द्यायचा होता. असे ते संदेश घेऊन राम अगस्ती ऋषींकडे निघाले. जरा गडबड करून पुढे, आणि यांचे त्या दोन्ही ऋषींचे संदर्भ पुढे आहेत. अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे कसं जायचंय विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, पहिला आश्रम अगस्ती ऋषींच्या भावांचा लागेल, तिथे राहा आणि दुसऱ्या दिवशीचा प्रवास करून अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये जा. अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये स्वागत झालं, पूजा झाली आणि अगस्ती ऋषींनी रामांना सांगितलं, विश्रांती झाली की मला सांग बरं, मला तुझ्याशी बोलायचंय. मी त्याच्याकरता थांबलोय, कारण पहिल्या 2 ऋषींनी तुला जे सांगितलेलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राम तयार होते. ऋषीवर आज्ञा करावी, मी तयार आहे. त्यांनी त्याला आतल्या खोलीमध्ये त्या आश्रमाच्या नेलं, आसन मांडी घालायला लावली आणि मग सांगितलं, रामा मी सांगतो ते ऐक. मला माहित आहे वशिष्ठांनी तुला ज्ञान दिलंय, वामदेवानी तुला राजनीती शिकवली, विश्वामित्रांनी तुला मंत्र तंत्र शस्त्र अस्त्र सगळ्या विद्या दिल्या, भरद्वाज ऋषींचा तुला आशीर्वाद मिळाला आहे. पण तुला ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्या अजूनही फक्त माझ्याजवळ आहेत, त्या मला तुला द्यायच्या आहेत.
मी वाट पाहत होतो की हे सगळं जे काही माझ्याकडे आहे याला योग्य व्यक्तीच्या हातामध्ये ते मला द्यायचंय, सोडायचंय. हे रत्नजडित धनुष्य आहे तुझ्याकरता. हे धनुष्य भगवान महाविष्णूंचं आहे आणि भगवान महाविष्णूंनी ते माझ्याकडे अशा करता दिलं होतं की जेव्हा राम अवताराला येतील तेव्हा हे रामासाठी ठेव, कारण याच धनुष्याने मी असुरांचा वध केलेला आहे आणि इथून पुढचं कार्य रामाला असुरांचा वध करायचा आहे, त्यामुळे त्यांना त्या धनुष्याची आवश्यकता लागेल. हे धनुष्य भगवान महाविष्णूंचं तुला दिलं. रामांनी ते डोक्याला लावलं, स्वीकार केला, बाजूला ठेव. एक बाण काढला आणि दिला. हा बाण ठेव. ऋषीवर हा बाण जो आहे ना याला सूर्य बाण असं म्हणतात. हे अमोघ शस्त्र आहे. त्याचं काय तुला आहे ते सगळं सांगतो. ते त्याला सांगितलं, त्याचा वापर कसा करायचा हेही सांगितलं. हे मी तुला दिलं. रामा, आता हे 1, 2, 3, 4, 100, 50 या बाणाने तुझं काही होणार नाही रे. तुला प्रचंड राक्षसांच्या सेनेशी युद्ध करायचंय आणि म्हणून तुला ही एक नवीन वस्तू देतोय, ती घे. आश्चर्य वाटलं रामाला. काहीच नवीन नाहीये. हा बाणांचा भाता आहे, पाठीला लावायचा. अगस्ती ऋषी म्हणाले, रामा, हा नुसता भाता नाहीये, हा अक्षय्य भाता आहे. याच्यात हा कधीही रिक्त होत नाही, रिकामा होत नाही. यातले बाण कधीही संपणार नाही, म्हणून तो तुला आवश्यक आहे. मला अनेक वेळा वाटतं बरं का, लक्ष्मणाने कधीतरी असा हट्ट का केला नाही की मला पण काहीतरी एखादं द्या ना, पण त्यांनी कधीही केला नाहीये बरं का. एवढं सगळं झाल्यानंतर ते म्हणले, अजून 2 गोष्टी तुला द्यायच्या. सोन्याची मूठ असलेल्या रत्नजडित अशा 2 तलवारी आहेत, त्याही तुला देतो. त्याचाही उपयोग सांगू. आता हे सगळं घेऊन झालं, ते तुझ्या ताब्यात दिलं. आता ऐक रामा, या अवतारामध्ये तू कोण आहेस तुला माहिती आहे. तुला त्याचं ज्ञान झालेलं आहे, पण तुझ्या या अवतारामध्ये तुला एक अस्त्र वापरता येणार नाहीये. ते अस्त्र रामाजवळच आहे, पण ते तुला वापरता येणार नाहीये. ते आहे सुदर्शन चक्र. कुठल्या रामाजवळ आहे? भार्गव रामांजवळ आहे. ते तुझ्यासाठी नाही, ते तुझ्या पुढच्या अवताराकरता आहे. आणि भार्गवराम त्या अवतारामध्ये ते त्यांना देतील. तोपर्यंत ते त्यांच्याकडेच सुरक्षित आहे. भार्गवरामांचा वनवासाला येण्याच्या अगोदर परिचय झालेला आहे. शिवधनुष्य मोडल्याची गोष्ट कानावर गेल्यानंतर हा राम कोण आहे हे बघण्याकरता ते आले होते. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त वाल्मिकींचं नाट्यीकरण आहे आणि खाली फार सुंदर वाक्य त्यांनी वापरलंय. राम रामाची ओळख पटवायला आले होते. रामाशी युद्ध झालं, रामाचा पराभव. कुठल्याही रामाचा, दाशरथी किंवा भार्गव रामाचा, कुठल्याही रामाचा पराभव झाला असता तरी तो अवघडच विषय होता. कुणाचाही पराभव झाला नाही. आनंदाने विचारलंय, आनंदाने. कारण शिवधनुष्य मोडेल कोण हे भार्गवरामांना माहिती होतं. ते फक्त म्हणले एवढंच, मी ओळख पटवून घ्यायला आलोय, तो तूच आहेस ना, चुकीच्या हातात नाहीये ना. मग आता माझ्याशी तुला युद्ध करावं लागेल. आणि माझ्याशी युद्ध केल्यानंतर मी तुला हे धनुष्य देतोय. त्यांनीही धनुष्य दिलेलं आहे. मी तुला धनुष्य देतोय. हे धनुष्य दिव्य आहे.
हे दिव्य धनुष्य तुला दिल्यानंतर याला एक बाण तुला चढवावा लागेल. पण एक लक्षात ठेव, जर का तू बाण चढवल्यावर तो सोडलाच नाही आणि माझ्याशी युद्ध केलंच नाही तर ती क्षत्रिय धर्माशी प्रतारणा होईल. आणि तुझं तू ठरव माझ्याशी युद्ध करायचं का नाही. रामांनी मनोमन नमस्कार करून विचारलंय बरं, हे भार्गवराम, ऋषीवर बाण लावला, सोडायचा तर आहे, कुठे सोडू ते तुम्हीच सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी जे दिव्य लोक निर्माण केले ते दिव्य लोक आजपासून नाहीसे करून टाक. त्या दिव्य लोकांवर बाण सोड. याचं कारण आता भार्गवरामाला दिव्य लोकाची गरज नाही, कारण ते दिव्य लोक ज्या करता स्थापन केले होते ते कार्य करणारा राम पुढे आलेला आहे. आणि म्हणून ते दिव्य लोक नाहीसे करून टाकले आणि आपला पाश भार्गवरामांनी सोडवून घेतला. भार्गवराम नंतर रामाच्या कार्यामध्ये कधीही आडवे आलेले नाही. भार्गवरामांचाही अत्यंत आनंदानं आशीर्वाद घेतला रामांनी. त्यामुळे आता एवढ्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर रामाला अगस्ती सांगतायत, इथून पुढचा काळ तुला सांभाळून राहायला हवंय. तू दंडकारण्यात जा, पण तुला पंचवटीला जावं लागेल. तू इथून पंचवटीला गेलास की तिथेच जवळपास तुझा आश्रम कर. पंचवटी आजच्या महाराष्ट्रात, नाशिक. पंचवटी जवळ तुझा आश्रम कर बरं. आणि तिथे लक्षात ठेव, तू तिथे गेलास ना की मग तुझं कार्य सुरू होईल. म्हणजे अजून सुरूच झालेलं नाहीये. तुझं कार्य पंचवटीत गेल्यानंतर सुरू होईल. आणि ते खरं होतं, कारण पंचवटीमध्ये गेले, तिथेही पर्णकुटी बांधली, तिथेही वास्तव्य केलं. आणि त्या वास्तव्यामध्ये पहिली मुलाखत झाली शूर्पणखेची. अत्यंत कुरूप होती बरं, पण तिनं सगळं ऐकलेलं होतं. त्यामुळे तिने एक विशिष्ट हेतू धरून आपलं रूप सौंदर्यवान केलं आणि सौंदर्यवती म्हणून ती पुढे येऊन उभी राहिली. न घाबरता तिने रामाला विचारलं, तू अयोध्येचा राजपुत्र राम? तो म्हणला, हो. आपण? मी विश्रवा ऋषींचा मुलगा रावण, त्याची बहीण. परिचय असाच दिलाय बरं का वाल्मिकी. विश्रवा ऋषींचा मुलगा रावण, त्याची मी बहीण. बर, माझ्याशी लग्न कर, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, मी तुझ्यावर मोहित झाले. रामांनी सांगितलं, माझं लग्न झालेलं आहे आणि मी एकपत्नी व्रत स्वीकारलेलं आहे, ती माझी बायको. नाही, पण मला लग्न करायचं नाही. ते सगळं बरोबर आहे, पण तुला एक पर्याय सुचवतो, बघ पटत असला. हा माझा भाऊ आहे ना, या भावानी लग्न केलंय, पण तो बायकोला घेऊन इथे आला नाहीये. त्याला विचार दे, त्याची इच्छा असेल तर त्याच्याशी कर. नियतीचे खेळ काही विचित्र होते. लक्ष्मणाला विचारल्यावर तो हसायला लागला आणि तो म्हणला, अरे मी केलं असतं लग्न दुसरं, मला काही अडचण नाहीये, पण तुला दासी व्हायचं असलं तर कर, कारण मी त्या रामाचा दास आहे. तेव्हा दासाची दासी होऊन तू काय करणार आहेस? त्यापेक्षा तुला राम योग्य आहे, तू रामाकडे जा. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे आपल्याला दोघेही बनवतात. आणि म्हणून तिनं आपलं रुद्ररूप धारण केलं आणि ती म्हणली, रामा माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही, मला खरं सांग. तो म्हणला, शक्य नाही. मग आता तुझी ही मानवी स्त्री जी आहे तिलाच मी खाऊन टाकते. म्हणून तिच्यावर तो चालवला. तिला पकडण्याकरता शूर्पणखा पुढे आली. शूर्प म्हणजे सूप. ती पुढे आली. स्त्री अवध्य आहे. आता लक्षात आलं विश्वामित्र.
या ताटिकेला मार लक्षात ठेव. युद्धाला उभ्या राहिलेल्या कुणाच्याही बाबतीमध्ये असा विचार करू नको. आणि असा विचार केला नसता तर भीष्म पडले नसते. पुढच्या युद्धामध्ये लक्ष्मणा हिचं नाक कापून टाकेला, विद्रूप कर आणि परत पाठव. आधी ती विद्रूपच आहे, त्याच्यात आणखीन नाक काप. लक्ष्मणाने तिचं नाक कापून टाकलं. ती आपल्या भावाकडे गेली. तेव्हापासून नाक मुठीत धरून फिरणं असा काही शब्दप्रयोग झाला का माहित नाही, पण ती खरंच नाक मुठीत धरून गेली. तिचे भाऊ होते दोन, फार सज्जन माणसं होती. एकाचं नाव आहे खर आणि दुसऱ्याचं नाव आहे दूषण. तिनं हा सगळा विषय त्यांना सांगितला, काय घडलंय, आणि फार ताकदवर आहेत असं ती त्यांना म्हणाली. तेव्हा त्या दोघांना राग आला आणि खर आणि दूषण सैन्य गोळा करून रामावर चालून आले. बरं, सैन्य गोळा करून लांबून पाहिलं हे युद्ध करण्याकरता खुमखुमी असलेले येत आहेत. काय कोण आहेत आला होता अंदाज. त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, सीतेला पाठीमागच्या डोंगर कपारीच्या गुहेमध्ये ठेव, तिला सुरक्षित राहू दे, कारण आता आपल्याला मुकाबला करायचा आहे, पर्याय नाही. आणि मोठं युद्ध ज्याला म्हणतात ते पहिलं आहे. आतापर्यंत एकेका राक्षसाचं झालंय, एकेका राक्षसिणीला मारलंय, एकेका राक्षसाला मारलंय. मधल्या काळामध्ये कबंध नावाचा राक्षस आहे. हा कबंध नावाचा राक्षस आहे, हाही शापवाणीनं राक्षस झालेला आहे. मूळ वृत्ती राक्षसाची नाहीये, शापवाणीनं झाली. त्याचेही 2 हात तोडून टाकले होते, त्याचं धड पुरून टाकलं होतं. आता युद्धाला खुमखुमी असलेले सैन्य घेऊन आलेले खर आणि दूषण यांच्याशी सामना झाला. खरंच घनघोर युद्ध वाल्मिकींनी वर्णन केलंय. परिणाम काय आहे? 3 सेनापती होते खर दूषणासोबत. आणखीन त्या तिघांनाही एका वेळी धुळीस मिळवलं. राम 10 दिशेला धनुष्य फिरवतात अशा प्रकारचं धनुष्य फिरवत होते, वर्तुळाकार. बाणांचा पाऊस पडत होता. पहिल्यांदा दूषण चालून आला. दूषणाची छाती विदीर्ण करून टाकली. दूषण मेला. रागाने चालून आलेला खर मेला. खर दूषण संपले. आणि ही बातमी परत एकदा शूर्पणखेला कळली. आणि मग शूर्पणखेने ठरवलं, आता इथे राहण्यात अर्थ नाही, आता आपल्याला योग्य ते काम करायला पाहिजे. लक्षात ठेवा, पंचवटी हा रावणाच्या संघर्षाचा पाया होता. आतापर्यंतच्या बातम्या जात होत्या, म्हणजे सुभाऊ मारीच आणि हे सगळं प्रकरण होतं, त्याच्यामध्ये ते कानावर जात होतं. त्यातला सुभाऊ मारला गेला होता, मारीच समुद्रामध्ये जाऊन पडला. कित्येक योजना दूर असा मी शब्द वापरला, असाच रामायणामध्ये. हे जरी रावणाचे हस्तक असले तरी रावणाशी तातडीचा लगेचचा संबंध असलेला हाच प्रसंग होता. रावणापर्यंत ही बातमी न्यायची कोणी, ते काम शूर्पणखेने ठरवलं. ती अतिशय सत्वर वेगाने रावणाच्या लंकेत आली. आणि लंकेत आल्यावर ती रावणाची बहीणच होती, तिला कोण अडवणार. रावण सिंहासनाधीश्वर होता, त्याच्याच सभेमध्ये ती आली. काही हास्य विनोद सभेमध्ये चालले होते. आणि शूर्पणखा रावणाला म्हणाली, रावणा, आनंदात चाललंय तुझं सगळं इथे, असाच आनंद घे आणि आमची दशा बघ. म्हणला, कसली दशा? तेव्हा तिने नाकावरचा हात बाहेर काढला. तो म्हणला, तुझ्या नाकाला काय झालं? अयोध्येचे 2 राजपुत्र आहेत, राम आणि लक्ष्मण, त्या दोघांनी माझं नाक कापून टाकलं. का? तिने सगळा घटनाक्रम सांगितला. त्याच्यामध्ये 2 वाक्य महत्वाची सांगितली, जी खरी नव्हती. खरं दूषणांनी प्रतिकार केला वगैरे हे सगळं खरं होतं, त्यांना मारलं हे खरं होतं.
मी जेव्हा रावणाची बहीण आहे असं त्याला सांगितलं तेव्हा त्यानं माझं नाक कापलं. आधीचा घटनाक्रम मधला गाळून टाकलाय. आणि मग ते महाराज त्यांना जेवढा आग लावायची होती तेवढंच. आणि हे कशा करता, मी काय करत होते, मी लग्न करा माझ्याशी कर हे तिनं सांगितलं नाहीये बरं का. तिनं सांगितलं रामाची बायको अत्यंत सौंदर्यवती आहे, स्वर्गा म्हणजे तीनही लोकांमध्ये अशी सुंदरी नाही, ती सुंदरी मी उचलून आणत होते तुला अर्पण करण्याकरता, म्हणून त्यांनी माझं नाक कापलं. इथे बीजारोपण आहे रावणाच्या मनामध्ये सीतेविषयी असूया निर्माण करून सीतेला आपण हरण केली पाहिजे याचं. रावणाने सगळ्यांना विचारलं कोण आहेत त्यांची माहिती काढा सगळी. कारण आतापर्यंत असे कोणी, रावणाला आधी पहिल्यांदा आपल्याला असे कोणी मानव जातीतले वनवासी लोक आपल्या विरुद्ध काही करतील याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. याचं कारण भले भले थकले होते, भले भले थकले होते. त्याच्यातही यक्कश्चित कोणीतरी मानव आपल्या विरुद्ध काहीतरी करतील हा विचारही मनामध्ये येत नव्हता. पण त्यांनी तरी सुद्धा माहिती काढायला सांगितली, कारण बहीण आली आहे, तिचं नाक तर कापलं गेलंय म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे. आता कापलं कोणी हे शोधायचंय, ते कोण आहेत त्यांची माहिती काढू. आणि ती माहिती गोळा करायला सुरुवात झाली. काय करावं असं तुला वाटतं शूर्पणखे? त्यांनी माझा अपमान केलाय, तो केवळ माझा नसून रावणा तुझाही अपमान आहे, या अपमानाचा बदला घे, बाकी मला काही माहिती नाही. एवढंच ना. सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी विचार केला की सीतेला पळवून कोण नेत होतं? शूर्पणखा. आणि म्हणून तिचं जर नाक कापलं गेलं असेल तर सीतेला मी पळवून आणतो. पण तोपर्यंत रावणालाही कळलं होतं हे काय आहे. त्यामुळे तो म्हणला असं जाऊन तिला उचलून आणणे इतकं सोपं नाही, म्हणून तो मारीच्याकडे आलाय. जो वाचलेला होता तो तपस्साधनेला बसलेला आहे. आणि त्याला त्यानं असं सांगितलं की तू माझ्यासाठी प्रयत्न कर, आजवर तुझ्या सहकार्यानं मी अनेक गोष्टी केल्यात, या वेळेला तू मला मदत कर. मारीच्यानं त्यावेळी रावणाला, मारीच आणि रावण संवाद आहे, त्या संवादामध्ये मारीच असं म्हणतो की रावणा हे करू नकोस, याच्यात तुझं नुकसान आहे. याचं कारण आहे हो, त्यांनी रामाची ताकद बघितलेली होती ना. ते सामान्य माणसं नाही आहेत, त्यांना काहीतरी प्राप्त आहे, ते देव आहेत, काहीतरी आहे, पण ते सामान्य नाही आहेत. मी त्यांचा संग्राम अनुभवला. रावणा असं करू नको. तेव्हा रावणाने सांगितलं तू मला ओळखत नाहीस का? माझं काम जर तू केलं नाहीस तर मीच तुला मारणार आहे. तेव्हा मारीचानं विचार केला याच्याकडून मरण्यापेक्षा मरण तर नक्की आहे, मग त्याच्याकडूनच मरावं. म्हणून रावणाने उपाय सांगितलाय, तू सुवर्णमृग हो आणि त्या आश्रमाच्या जवळपास जा. तुझ्या पाठीमागे राम लागला पाहिजे, त्या सीतेला तू दिसला पाहिजे. मोह तयार करण्याची जबाबदारी माझी. आणि यानंतर मला तू त्या रामाला इतकं लांब न्यायचंय की तेवढ्या वेळामध्ये मला सीतेला पळवून नेता आली पाहिजे. मान्य केलं. दोघेही त्या आश्रमाच्या, पंचवटीच्या आश्रमाच्या जवळपास आले. आता रूप पालटलं, तो सुवर्णमृग झाला, हा उत्तम तेजपुंज तेजस्वी ब्राह्मण झाला. आणि झाडाखाली, झाडाच्या बाजूला लपून बसला रावण. आणि तो सुवर्णमृग तिथे फिरायला लागला. सीतेनं ते बघितलं. काय विचित्र प्रकार आहे बघा. ती आदिशक्ती आहे, तिला ते सुवर्णमृग आवडलं, आवडण्यासारखंच होतं. तिनं सांगितलं रामाला, नाथ असं कधीही मी
सोन्याचं हरिण बघितलेलं नाहीये, हे हरिण मला पाहिजे, हे आणून दे. राम सांगतोय, कारण पहिला संशय लक्ष्मणाला आला होता, असं हरिण नसतं, काहीतरी गडबड आहे. पण रामाला तो सांगतोय म्हटल्यानंतर ती रामाला सांगते, राम पहिल्यांदा समजावून सांगतोय, रामाचं तिनं ऐकलं नाही. अरे सोन्याचा हरिण कधी बघितलाय का? तो नसतो, राम सांगतोय तरी मला हा हवा आहे आणि तो तुम्ही आणा. राम त्याला पकडायला गेले, ते हरिण पुढे 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 निघून गेलं. आता जिवंत नाही मिळालं तर मारून न्यायचं. लक्ष्मणा, मी त्या हरिणाला घेऊन येतो, तोपर्यंत इथनं हलू नकोस. गडबड काय आहे, ते हरिण लांब गेलं, धनुष्य बाण सिद्ध झाला रामाचा आणि बाण सुटला, त्या हरणाला लागला आणि ते हरिण बोंबललं, लक्ष्मणा धाव. रामाच्या आवाजात रामाच्या झटकन लक्षात आलं, आता गोंधळ आहे. हे जर लक्ष्मणानं ऐकलं तर लक्ष्मण धावत आल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण नक्की धावत येणार, कारण रामाचा आवाज त्यांनी ऐकलेला आहे. आणि मग सीता एकटी राहील, काहीतरी घडणार आहे याची शंका मनामध्ये येऊन गेली. लक्ष्मणाने हा आवाज ऐकला तरीही तो हल्लेला नाहीये बरं का, तरीही तो हल्ला नाही. कारण मला माझ्या वडील बंधूंनी सांगितलंय, इथे सीता, या सीतेचं रक्षण तू करायचं आहे, मी येईपर्यंत मी हलणार नाही. तो आवाज सीतेनं ऐकला तेव्हा ती म्हणाली, भाऊजी तुम्ही जा, ते संकटात आहेत, लक्ष्मणा धाव असं म्हणाले. लक्ष्मण सांगतोय बरं का, म्हणजे अविचार लक्ष्मण करायचा हा त्याचा, म्हणजे त्याच्याकडेच ते खातं होतं, पण यावेळी नाही केलेला त्यांनी. तो क्रोधाने अविचार करत असे. यावेळी त्यांनी केला नाही. माई म्हणलं, तू अजिबात विचलित होऊ नकोस, राम वध्य नाही, रामाला कुणीही मारू शकत नाही, त्यामुळे तू त्याची चिंताच करू नको, राम येईल थोड्या वेळ. ती इतकी चिडली, तिनं असं म्हटलंय की तुम्हाला तुमच्या भावाच्या जीवाची कोणत्याही प्रकारची काळजी नाही, त्यांच्या जीवावर संकट आलं तरी तुम्ही तिथे जात नाही, तुम्हाला माझी तर अभिलाषा नाही. कानात शब्द पेटल्या पलित्यासारखे गेले ते शब्द, आणि त्या क्षणी सांगितलं, तू संकट ओढवून घेतेस तरी सुद्धा तुझा विश्वास नाही म्हणून मी जातोय, पण वहिनी मेहरबानी कर, ही रेषा मी आखली आहे, या रेषेच्या पलीकडे येऊ नकोस, आणि जगातली कुठलीही शक्ती, देव असो वा दानव, तुझ्यापर्यंत ही रेषा ओलांडून येणार नाही. रावणाच्या लपलेल्या झाडाच्या पाठीमागे सुद्धा कपाळावर आठी आली, कारण त्यालाही माहिती होतं रेषा उलटली तर बस नाही. लक्ष्मण निघून गेला रामाला शोधण्याकरता, आणि त्याच वेळेला रावण त्या भिक्षुकाच्या वेशामध्ये पुढे आला. त्यानं भिक्षा मागितली. भिक्षा देण्याकरता ती आत गेली. तिलाही आश्चर्य सुरुवातीला वाटलं, बरं का, या एवढ्या निबिड अरण्यात हा माणूस कोण ब्राह्मण भिक्षा मागायला आलाय ना, देऊन टाक. ते काही तिच्या जवळ होतं, ते घेऊन ती बाहेर आली आणि ती देण्याकरता पुढे आली तेव्हा तिनं रेषेचं उल्लंघन केलेलं होतं. रावणाने तिला उचललं आणि मग त्याने आपलं खरं रूप धारण केलं. तो म्हणला, दशानन रावण मी तुझं हरण करण्याकरता आलोय. तिला बळजबरीनं घेतली. आपलं विमान बाजूला होतं तिथपर्यंत तो आला, त्याच्यामध्ये तिला टाकली आणि आकाशमार्गे तो निघाला. लक्षात ठेवा बरं का, मोह आळवा आला नसता तर सीता सापडली नसती रावणाला, ही ताब्यातही गेली नसती. लक्ष्मणालाही तिथनं जावं लागलं नसतं, रामालाही जावं लागलं नसतं. आणि अशा अवस्थेमध्ये तिला घेऊन गेले आणि राम आणि लक्ष्मण एकमेकांना भेटले.
अरे तू चांगला दिसतोयस, मग ओरडलास का? तेव्हा त्यांनी बघितलं ते हरिण ज्याला बाण मारला होता ते हरिण नव्हतं, तो मारीच राक्षस अकराळ विक्राळ पडला होता. आणि मग सगळा प्रकार लक्षात आला. तो म्हणला, तू सीतेला एकटी टाकून का आलास? मी रेषा आखून ठेवलेली आहे. रेषा आखलेल्या असतात, मर्यादा असतात. रेषा नाही गडबड करत, त्या रेषेच्या आतमध्ये राहायला पाहिजे हे जाणवणारे लोक मर्यादेचा भंग जेव्हा करतात तेव्हा अडचणीत येतात. रेषेचा दोष नव्हता, सीतेचा दोष होता, ती पलीकडे गेली. आणि जेव्हा परत आले तेव्हा तिथे झटापटीच्या खुणा आहेत, पण सीता नाही हे लक्षात आलं. सीता गेली कुठे? हाका मारून बघितल्या, प्रसंग काहीतरी घडलाय हे लक्षात आलं. आणि मग जिथे पहिल्यांदा पहिली खूण मिळाली, रानातल्या वेलींची जी फुलं तिनं केसामध्ये माळली होती ती फुलं पडलेली होती. ही सीतेची फुलं, तिनं गळ्यात तिनं केसात घातलेली फुलं आहे. आणि मग त्या दिशेनं ते निघाले. रावणाच्या एक गोष्ट लक्षात आली नव्हती जी सीतेनं जाताना केली होती. तिने आपल्या अंगावरचा स्त्रीधन असलेला अलंकार एक एक खाली टाकत गेली होती ती टप्प्याटप्प्या. आणि बरोबर असलेली एक पोटली तिनं पुढे टाकली होती. ती कोणाला मिळाली ती नंतर बघू. आता तिचं हरण झालं. वाटेमध्ये याच चित्रकूट ते दंडकारण्य या प्रवासामध्ये आणखीन एक व्यक्तिमत्व भेटलं होतं रामांना. त्याचं नाव होतं पक्षीराज जटायू. आता आपल्याकडे या सगळ्यांना पक्ष्यांच्या नावाने ओळखलं गेलं तरी हे प्रत्यक्ष पक्षी नव्हते बरं, ते चिन्ह धारण करणाऱ्या या जमाती होत्या. त्या जटायूनी या वेळेला रावणाला सीतेला नेताना बघितलं आणि तो त्या रथाला आडवा आला. रावणाला त्याने आधी विनंती केली, त्याच्याशी झटापट करून बघितली, पण रावणाने त्याचे दोन्हीही पंख कापून टाकले आणि तो विवळत खाली पडला. आता राम जेव्हा चालत होते ना तेव्हा काही खाली खुणा दिसतात हे लक्षात आल्यानंतर ते त्या दिशेनं चालत होते. आणि चालत असताना त्यांना हा पक्षीराज जटायू भेटला. आधी परिचय झालेला होता. त्याची अशी अवस्था बघितल्यावर त्यानं सांगितलं, आतापर्यंत तिला नेलं कुणी? राक्षसानी नेलं का श्वापदानी नेलं का तिला गिळलं का खाल्लं काहीच माहित नव्हतं. इथनं ती नाहीशी झाली, कुठेतरी कुणीतरी बलात्काराने नेली हे कळलं, कुणी नेली हे नाही कळलं. तेव्हा पहिला सांगणार आहे पक्षीराज जटायू, रामा, सीतामाईला बळजबरीनं हरण करून रावणाने नेली आहे, तो दक्षिणेकडे गेलाय. मी त्याच्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्यानं ही माझी अवस्था केली. तुला निरोप देण्याकरता, ही वस्तुस्थिती सांगण्याकरता मी थांबलेला आहे. आणि ते थांबलेला आहे एवढ्या करताच की तू आता तिला सोडव. माझ्या अंगात त्राण राहिलं नाही, मला तुझं दर्शन घडलं, माझं जीवन धन्य झालं. आणि त्यानं प्राण सोडलं. सीतामाईला शोधायला निघाले होते, तो शोध महत्वाचा होता. रामानी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा नाही, सीतेचं रक्षण करण्याकरता यांनी जीव दिला, याला असाच सोडून नाही जाऊ चालता. तेव्हा याची अंतिम क्रिया करण्याची तयारी कर. त्याचा दाह संस्कार तिथे केला. आणि त्यानंतर ते आता एक नक्की झालं या क्षणी की सीतेला रावणाने नेलेली आहे, अपहरण रावणाने केलेलं. काय करायचं आता? तिला शोधायची. कुठपर्यंत प्रवास करायचा? ती मिळेपर्यंत करायचा. साधी गोष्ट आहे. हे करत असताना वाटेमध्ये एक स्थान आहे, तिथे ते आले. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण काय शोधतोय,
खाली शोधत चालले होते ना, काही कानातलं मिळतं का, काही पायातलं मिळतं का, काही गळ्यातलं मिळतं का, शोधत चालले. लक्ष्मणा, मर्यादा बघा. दुसऱ्याला मर्यादेची रेषा आखून देणारा मर्यादशीलच असावा लागतो. लक्ष्मणा, हा कानातला सापडलाय, हा सीतेचा कार्य. लक्ष्मणाने उत्तर दिले. बरं रामा, वहिनीच्या पायातले दागिने मिळाले तर मी तुला सांगू शकेन हे वहिनीचे आहेत किंवा नाही. पण तिच्या कानात गळ्यात काय आहे मला माहित नाही, ते मला ओळखता येणार नाही. याचं कारण मी वहिनीकडे डोळे वर करून कधीही बघितलेलं नाही. नित्यपादाभिवंदनात असं त्याने म्हटलं. माझं मस्तक वहिनी समोर कायम झुकलेलं होतं, तिच्या पावलांना नमस्कार करण्याकरताच. मर्यादेची प्रचंड कसोटी इथे आपल्याला दिसते. आणि तेवढ्यात लक्ष्मणाने सांगावं, हा भाग या रामायणात नाहीये, वाल्मिकींच्या रामायणात नाही. मग लक्ष्मणाने सांगावं, अरे दादा कशाचा शोध घेतोस, कुठला रावणाने सीताबहिणीला नेलाय, सीतामाईला नेलाय. मग म्हणले, त्या बघ त्या दगडावर कातळावर बसल्यात सीताबाई. रामांनी आश्चर्यानं पाहिलं, खरोखरच सीता होती, खरोखरची सीता होती. झालं होतं असं की देवादिदेव महादेव सातत्यानं ध्यानधारणेमध्ये आहेत आणि ध्यानधारणामध्ये नामस्मरण करतात, ध्यान करतात. कधी त्या ध्यानात हसत असतात, डोळ्यातून पाणी वाहत असतं, रडत असतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते असतात. तेव्हा एक दिवशी धारिष्ट्य करून पार्वतीने विचारलं, देवा तुम्ही कुणाचं नाव घेता? तेव्हा ते म्हणले, मी श्रीरामाचं नाव घेतो, रामाचं चिंतन करतो. पार्वतीला आश्चर्य वाटलं. ते बघा म्हणली, बायको हरवलीये म्हणून शोधताय ते, आणि तू प्रत्यक्ष परमेश्वर या सगळ्या देवांचा देव महादेव, तू त्या रामाचं नाव घेतोस, ज्याला आपली बायको कुठे गेली ती शोधता येत नाही, तो रडत फिरतोय, वियोगानं व्याकुळ झालाय, त्या रामाचं नाव. पार्वती, एक पहिल्या दिवशीचा श्लोक आठवत असलं तर बघा. पार्वती, तुला माझा राम नाही कळणार, मानव देहामध्ये आहे, त्यामुळे त्या दृष्टीने काही ना काहीतरी करायला हवं. रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा त्याचा अधिकार आहे, तुला नाही कळायचं, त्याचा अनुभव घेतलास की तुला कळेल. म्हणून आणि मग पुढे तिला सगळं रामायण सांगितलंय. हा का तो राम? आणि तो राम हा म्हटल्यानंतर तिच्या मनामध्ये असं आलं की आपण त्याची परीक्षा घ्यावी. तुम्ही ज्या रामाचं नाव घेता तो राम हाच का? रामाचं स्मरण करावं, रामाचा जप करावा, रामाचं ध्यान करावं, एवढा तो मोठा आहे का? त्याची परीक्षा मी घेणार आहे. देवांनी सांगितलं, पार्वती हे करू नको, संघाशी येईल, अडचणीत येशील. तरीही करायचं ठरवलं आणि ती त्या सीतेचं रूप धरून येऊन बसली होती. लक्ष्मणाने सांगितलं, दादा कशाला शोध घेतो? अरे ती बघ सीताबाई. रामाने पाहिलं, सीताबाई. राम धावत गेले. बरं, स्वाभाविक होतं, वियोग होता, रावणाने नेलेली इथे सापडली होती, धावत जाणारच. अपेक्षित असं होतं, राम जातील आणि मिठी मारतील, बायको आहे, अडचण नाही. राम धावत गेले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. परीक्षा घ्यायला आली होती, साष्टांग नमस्कार घातला. बरं, आणि हात जोडून उभे राहिले आणि एवढाच प्रश्न विचारला, आई तू सुद्धा? अगं, या विपत्तीच्या काळामध्ये आपल्या लेकराचं हसं कसं होतं हे बघायला सगळेच टपलेले असतात. आई असून तू सुद्धा, जगत जननी असून तू सुद्धा माझी मजा बघायला आलीस.
त्या क्षणी तिनं सीतेचं रूप टाकलं आणि भगवती मूळ वेशामध्ये मूळ रूपामध्ये प्रगट झाली. तू का आई इथे आलीस असं विचारलं होतं. हे शब्द तिथे उमटले म्हणून तुकाई म्हणून ती प्रसिद्ध आहे. पुढे तिला राम वरदायिनी असं म्हणतात. तुळजापूरची महाराष्ट्राची जी कुलदेवता असं आपण म्हणतो ते हे स्थान आहे. अपेक्षित असं होतं की यानं सीता म्हणून जर आपल्याशी वर्तणूक केली तर राम वरती जाऊन देवाला सांगावं की काही तू हे वेगळंच ध्यान आहे, याचं काही ध्यान करण्याची गरज नाही. पण आता नक्की झालं की देव ज्यांचं ध्यान करतात ते त्या योग्यतेच आहेत. म्हणून रामा मी तुला आशीर्वाद देते आणि एक लक्षात ठेव, रणचंडीची उपासना कर. रणचंडी तुला आयुष्यभर साथ देईल. तू ज्या कारणाकरता निघालायस त्या कारणामध्ये तुला यश मिळू दे, हा आशीर्वाद देण्याकरता, हा वर देण्याकरता मी इथे आले. मी तुला वर देते आहे. अजून तुला काय मागायचंय ते माग. परत एकदा राम कसा होता ते आपल्याला कळेल. त्यांनी सांगितलं, आई मला वरदान देण्याकरता आलीस ना, माझी परीक्षा बघितलीस, तुझ्या कृपेने मी परीक्षेत उत्तीर्ण झालो म्हणून मला वर द्यायला तयार झालीस. सीतेला रावणाच्या ताब्यातून परत आणून यशस्वीपणे हा सगळा संग्राम आटपण्याकरता, त्या युद्धाला किंवा प्रत्येक प्रयत्नाला तुझी साथ, तुझा आशीर्वाद तू दिलायस, वर दिलायस. मी तुझा ऋणी आहे. पण आता केवळ माझ्या करता आलीस नी परत जातेस. आता इथेच कायमस्वरूपी राहा आणि जे कोणी माझ्यासारखे गरजवंत इथपर्यंत येतील त्या सर्व गरजवंतांच्या इच्छा, त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करून पूर्ण कर. एवढीच आई तुझ्या चरणाजवळ प्रार्थना आहे. प्रत्यक्ष भगवंतानी त्या जगत जननीला घातलेलं आहे साखळा आणि म्हणून तिचं नाव राम वरदायिनी आहे. आठवत असेल तर तुझा तू आढवी राजा म्हणून जी प्रार्थना केलेली आहे त्याच्यात राम वरदायिनीला हेच साकडं घातलंय. मागर आम्हाला वरदान दिलंस, आता माझं कार्य संपत आलं, माझी जायची वेळ जवळ आली, तुझा तू वाढवी राजा, असं राम वरदायिनीला समर्थ म्हणालेलं आहे. ती राम वरदायिनी. रामाला वरदान दिलं, आवश्यक होतं ते सगळं मार्गदर्शन केलं आणि मग त्याला सांगितलं गेलं की तुला आता इथे जायचं असेल, तू वनवासी असे तुला विसर. हा वनवास किती मागं लागलाय. तो नुसताच वनवास नाहीये, तो वनवासच आहे. याचं कारण आता तुला चतुरंग दल सेना बोलावून घेता येणार नाहीये रावणाशी लढण्याकरता. वनचरांचंच सहकार्य तुला घ्यावं लागेल. म्हणून इथून तू सुग्रीवाला भेटण्याकरता जा, कारण सुग्रीव पण समदुःखी आहे. समदुःखे सुखे कृत्वा लाभा लाभव जया जय. तोही दुःखी आहे का, त्याच्या पत्नीलाही वालीनं पळवून दिलंय आणि वालीच्या क्षमतेपुढे तो जिवंत राहूच शकत नाही. पण वालीला एक शाप आहे. सुग्रीव सध्या ज्या ठिकाणात आहे त्या ठिकाणामध्ये वाली नुसता गेला तरी वालीला मृत्यू येईल. त्यामुळे सुग्रीव सुरक्षित आहे आणि सुग्रीवाबरोबर 2-4 वानर आहे. आता परत एकदा आपल्या डोक्यामध्ये तो वानर म्हणून जो काही आपल्याला दिसला दत्ता वानर, त्यांचे चेहरे समोर येतात. वानर हा परत एकदा या प्राण्यांच्या नावाने विख्यात असलेला एक समूह आहे. अतिशय निष्णात कारागीर, अतिशय उत्तम शल्य विशारद, अतिशय उत्तम वास्तू विशारद, प्रत्येक क्षेत्रातले अत्यंत उत्तम जाणकार या जमातीमध्ये आहेत, या वन्य जमाती आहेत. तू त्या सुग्रीवापर्यंत कसा तरी पोच आणि त्या सुग्रीवापर्यंत गेलास की त्याला तू आणि तो तुला मदत करेल, म्हणजे मग सीतेला आणणं सोपं होईल. एवढं सोपं काही नाहीये बाबा. आता त्याचा शोध, रामायणाच्या या स्थितीपर्यंत हनुमानाचं दर्शन होत नाही. तोपर्यंत हनुमान हे स्वतंत्र प्रकरण आहे. राम जन्माच्या वेळेला तो पायस तिकडे गेला एवढाच त्याचा आधी संदर्भ आहे. नंतर हे हनुमान कोण हे सांगताना तो संदर्भ येतो.
हनुमान हा सुग्रीवासोबत राहिला. मुळामध्ये झालं होतं असं, सुग्रीव आणि वाली हे दोघे जण बंधू आहेत. बरं, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बरं, या वालीचं आणि रावणाचं युद्ध झालेलं आणि असा एकमेव राजा आहे की ज्यांनी रावणाला भीक मागायला लावली होती, इतका मारलाय, याचना करून रावण सुटलाय. आता सोपं काय होतं मला सांगा. हे जर कानावर आलेलं होतं तर रामानी पहिली मदत कुणाची घ्यायला हवी होती? रामानी पहिली वालीची मदत घ्यायला हवी होती. याचं कारण रावणाशी लढण्याचा त्याला अनुभव होता आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी होता. पण लक्षात ठेवा, वालीला तू माझ्याशी का लढलास असा वालीनं जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा रामाने उत्तर दिलं, ते आपण युद्ध झाल्यानंतर बघू. कोणीतरी सांगितलं की खाली धनुष्यबाण लावलेले लोक येत आहेत. सुग्रीवाचा समज असा झाला की वालीने यांना पाठवलंय, वाली नाही आला तरी तो पाठवू शकतो. म्हणून हनुमंताला सांगितलं, जा जरा दूत म्हणून विचार करून ये, कोण आहेत काय सगळी माहिती घे, तोपर्यंत मी सावध राहतो. आजूबाजूचे वानर होते ते त्याच्या बाजूला बसले आणि हनुमान निघाले. हनुमान म्हणाले, नमस्कार, मी सुग्रीवाचा दूत. आपण कोण, कुठून आला? लक्ष्मणांनी सगळा परिचय करून दिला. राम काही बोलले नाही आहेत सुरुवात. लक्ष्मणांनी परिचय करून दिला आणि आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना हनुमंताला सांगितल्या. मग हनुमंताची खात्री झाली. मग तुम्ही इथे का आलाय? तेव्हा ते असं म्हणाले की सुग्रीवाची मदत घ्यावी असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही आलो. ते म्हणले, पण तो वालीला घाबरतो, ते वालीचं काय करायचं ते नंतर बघू, आम्हाला आधी सुग्रीवाची भेट घडवा. हनुमंतानी पुढे येऊन सांगितलं, घाबरण्याचं कारण नाही, झाला तर आपला फायदा होईल, निश्चिंत राहायला हरकत नाही. म्हणून पुढे येऊन हनुमंतानी हे कशा करता आलेत सर्व काही सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर सुग्रीवाची हनुमंत जामीनकी घेत आहेत म्हणून सुग्रीव निर्धास्त झाले. सुग्रीवानी सगळी माहिती घेतली आणि सुग्रीव म्हणाले, माझी कथा तुम्हाला माहिती आहे का? वाली हा माझा मोठा भाऊ आहे, तोच इथला राजा होता, त्याचाच अधिकार आहे. पण झालं असं, एका मायावी राक्षसाशी युद्ध करता करता तो एका गुहेमध्ये शिरला आणि मला पहारा करायला त्यांनी सांगितला होता. कैक वर्ष युद्ध चाललं. मारणारा आणि मेलेला कोण होता माहित नाही, पण त्याचं रक्त बाहेर आलं, पण ते दोघांपैकी एकही कोणी बाहेर आला नाही. बराच काळ मी पाहिलं, वाट पाहिली आणि एक मोठा दगड घेतला, शिळा घेतली आणि त्या गुहेचं तोंड बंद करून टाकलं. पहिल्यांदा मला असं वाटलं की आता वाली जर मेला असेल तर तो राक्षसात अडकला, कारण वाली एवढ्यात बाहेर यायला हवा होता, तो आला नाही याचा अर्थ तो मेला. आणि हा राक्षस बाहेर आला तर तो उत्पात माजवेल, म्हणून त्यांनी ती मोठी शिळा त्याच्यावर ढकलून ठेवली, आत भरून ठेवली. आणि मी म्हणला आलो. आता राज्य राजाशिवाय राहणार नाही म्हणून मी राज्य ताब्यात घेतलं, राज्यकारभार सुरू केला. आणि एक दिवशी वाली तो दगड लोटून बाहेर आला आणि त्यांनी आल्यानंतर त्याला सांगितलं की तू मला मारण्याकरता दगड ठेवला होतास, त्याचं समाधान होईना आणि सरते शेवटी त्या रागानं सुग्रीवाला आपल्या राज्यातून त्यानं निष्कासित केला आणि एकट्याने बाहेर काढून त्याची बायको अपहृत करून त्याला घराबाहेर काढला, राज्याबाहेर काढला. माझ्या बायकोला त्यांनी अपहृत केलं. इकडे रावणाने यांची पत्नी अपहृत केलेली होती. आता दोघांच्यात सामंजस्य करार झाला. वालीचा विचार तू तेवढा कर म्हणून रामाने शब्द दिला की पहिल्यांदा मी तुला मदत करीन, आपण वालीचा वध करू, पण नंतर तू मला सीतेला शोधून आणायला तुम्ही सगळ्यांनी मदत करायची.
वालीची बायको शोधून आणायला रामानी संमती दिली आणि रामांची पत्नी शोधून आणायला सुग्रीवानी संमती दिली. सामंजस्य करार पूर्ण झाला. आता रामाने सांगितलं, बरं सुग्रीवा, मी काही जाणार नाही, तू जायचं, मी तुझ्या पाठोपाठ येतो. तू जायचं आणि राजवाड्याच्या समोर वालीच्या उभं राहायचं आणि सांगायचं, तुझी हिंमत असली तर बाहेर ये, मी युद्धाला आलोय. वाली ऐकूनच कापायला लागला. वाली म्हणला, मी त्याच्या ताब्यात सापडलो तर तो इतका चिडलेला आहे, तो मला चिरडून टाकेल. काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठी, मी तुला काही होऊ देणार नाही. आता वालीच्या भेटीला सुग्रीव निघाला. राम लक्ष्मण धनुष्य घेऊन निघाले. झाडा पाठीमागे झुडपा पाठीमागे लपून बसले. आपल्याला भक्कम पाठिंबा आहे म्हटल्यावर अल्पमतातली सरकार सुद्धा चुका करतात. भक्कम पाठिंबा आहे आपल्या लक्षात आल्यानंतर सुग्रीवानी असेल नसेल तो सगळा जोर काढला आणि हाक मारली, वाली बाहेर ये, मी तुझ्याशी युद्ध करायला आलोय. जो आपल्या राज्यातनं घालवून टाकला होता आणि जिवंत राहिला होता, तिथे जाता येत नाही आपल्याला अशा ठिकाणी राहतो म्हणून, तो आपल्या इथे आलाय हे कळलं आणि त्यानं पहिलं काम केलं. बरं, तो क्रोधाने तप्त झाला आणि बाहेर आला आणि दोघांचा द्वंद्व सुरू झाला. अडचण अशी झाली होती की ह्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण, त्यांच्यामध्ये प्रचंड साम्य असल्यामुळे त्यांना ओळखता येईना. ह्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण? बरं, वाली म्हणून मानला तर तो सुग्रीव निघाला तर आपण दिलेल्या वचनाचा भंग होईल, मारलं नाही तरी भंग होईल. आता बराच काळ रामाचा पाठिंबा आहे पण ते पुढे येत नाही, ते मला आता द्वंद्व करणं झेपत नाही हे लक्षात आल्यानंतर सुग्रीव माग पळून आला आणि त्यांनी अशी रामाची निर्भत्सना केली, तू मला सांगितलंस म्हणून तुझ्या जोरावर मी गेलो आणि तू काही केलं नाहीस, गंमत बघत बसलास, मला कसे ठोसे लगावत होता ते. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी अशी अशी अडचण झाली, तू परत जा आणि आता ओळखलंच नाही तर बेवारस क्रिया व्हायच्या पुढच्या. तो म्हणला, नाही, आता तू वनमाला गळ्यात घाल, वनफुलांची माळ गळ्यात घाल, म्हणजे ती माळ ज्याच्या गळ्यात आहे तो सुग्रीव आहे, मी ओळखेन. ही खूण ठरली, नक्की येशील ना, हे मान्य करून युद्धाला परत ललकारी दिली. तेव्हा तारा सांगत होती, बरं का, हा परत निघाला वाली, आता तो जोरात चिडून निघाला होता. तेव्हा तारानं सांगितलं, बायकोचा एकावर कधीतरी फायदा असतो. तारा म्हणली, जाऊ नकोस, जो मुळात इथे हद्दीतही येत नव्हता तो हद्दीत आला, त्यांनी तुला आव्हान दिलं, तुझी ताकद जास्त, तुझे डाव उत्तम म्हणून तो पराभूत मानसिकतेतनं निघून गेला आणि काही क्षण जायचा अवकाश तो परत येतोय, याचा अर्थ याच्या पाठीमागे कोणीतरी आहे, त्या बळावर तो येतोय. त्याची माहिती घेतल्याशिवाय त्याचं आव्हान स्वीकारू नको, मला हे योग्य वाटत नाही. कारण राजपुत्र अंगदांनी बातमी आणली होती, गुप्तहेराने सांगितले, अयोध्येचे 2 राजकुमार आपल्या राज्याच्या आजूबाजूला फिरत आहेत. हे राम लक्ष्मण तर याला भेटलेले नाहीत, कारण कुणाचा तरी भक्कम पाठिंबा असल्याशिवाय असला उद्योग तो करणार नाही. त्यांच्या हातातच काही नाही, ना सैन्य आहे ना काय आहे. कधी चीन देईल तेव्हाच ना तुम्ही आमच्यावर टाकणार. बरं, चीन नको म्हणू दे, मी पाठिंबा देतोय म्हणून, पण मिळाली अस्त्र 30 चीनचीच आहेत ना, तसं याच्या पाठीमागे कुठला चीन आहे तो शोधायला पाहिजे, जाऊ नको. यांनी ऐकलं नाही. हो, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा. तो क्रोध हा प्रचंड आहे, तो बाहेर आला आणि परत द्वंद्वाला सुरुवात झाली, युद्ध जोरात सुरू झालं. आता गळ्यात माळ घालून आला होता,
त्यामुळे कळत होतं हा सुग्रीव आहे. वाली समोर येता क्षणी लपून बसलेल्या रामांनी बाण सोडला. त्यांनी वालीचा भेद केला. वाली खाली पडल्यानंतर सुग्रीवाला आनंद झाला आणि राम लक्ष्मण पुढे आले. वाली किती हुशार होता ते तुम्हाला सांगतोय बरं. वालीनं नमस्कार केलाय रामाला आणि प्रश्न विचारला, सुग्रीवाला ज्या कारणाकरता भेटलास त्या कारणाकरता मलाही भेटला असतास तरी मी तुला मदत केली असती. मला माझ्या बायकोनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, तरीही मी आलो, कारण माझा शत्रू राम आहे हे मला माहिती होतं आणि राम युद्धाचे नियम टाळून लढणार नाही हेही मला माहिती होतं. तुझ्यावर भरवसा ठेवून आलो, तू पाठीतवार केलास. का असं केलंस? रामाने सुंदर उत्तर दिलंय. राम म्हणाले, वाली तू योद्धात कमी नाहीयेस, तुझं शौर्य कमी नाहीये. तू रावणाचा केलेला पराभव, रावणाची केलेली अवस्था मला माहिती आहे. तुला पाठिंबा दिला असता तर कदाचित लवकरात लवकर सीतेला मी परत आणू शकलो असतो. पण ज्या क्षणी मी तुला पाठिंबा दिला असता त्या क्षणी न्याय आणि नीती पराभूत झाली असती. कारण बलात्कारानं तू याला बाहेर पाठवलास, तशी याची स्त्री तू पळवून नेलीस आणि मी माझी स्त्री पळवून नेणाऱ्याचा नाश करण्याकरता दुसऱ्याची स्त्री पळवून नेणाऱ्याची मदत घ्यावी ही नीती मला मान्य नाही आणि म्हणून मला हे कृत्य करावं लागलं. म्हणून मी तुझा वध केला. कारण सुग्रीवाच्या पाठीशी राहणं ही नीती आहे, तो न्याय आहे आणि म्हणून मी त्याच्या पाठीशी राहिलो. तेव्हा वालीनं मागणं मागितलंय, रामाकडे वालीनं मागणं मागितलंय अंतिम समयाला. तो असं म्हणाला, रामा आता माझं ऐकशील, माझी इच्छा आहे ती पूर्ण करशील. माझी इच्छा एवढीच आहे की माझ्या अंगदाचा सांभाळ कर आणि सुग्रीवाला गादीवर बसव, राज्य सुखाने चालू दे, पण माझ्या अंगदाचं आणि माझ्या पत्नीचं रक्षण कर. रामाने शब्द दिला. वालीचं कार्य पूर्ण होईपर्यंत, आता एक लक्षात ठेवा, वानरांमध्ये कार्य असतं का? 14व्या दिवशीपर्यंतचं कार्य काय आहे ते सर्व कार्याचं वर्णन केलं आहे. 14 दिवसापर्यंतची सगळी कार्य पूर्ण करेपर्यंत सर्वजण शोकमग्न अवस्थेमध्ये होते. वाली गेला याच्याबद्दल शोक होता. 14व्या दिवसानंतर सुमुहूर्त पाहून सुग्रीवाला गादीवर बसवलं आणि अंगदाला यौवराज्याभिषेक झाला. युवराज म्हणून त्याला अभिषेक केला. आपल्या बापाला मारल्यानंतर सुद्धा अंगद विरोधी पक्षात गेला नाही, तो रामाबरोबरच राहिला. कारण वालीनी ही मागणी केली होती की अंगद कायम तुझ्या बरोबर राहील, पण त्याला आश्रय दे, त्याला सांभाळ. कारण अंगदाचं महत्व पुढच्या काळामध्ये खूप मोठं आहे. केवळ हनुमान नाही आहे, केवळ जांबुवंत नाही, त्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी योगदान आणि छोट्या छोट्या योगदानातून रामायणाची मोठी कथा आकार घेते. परिणाम, आता राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि राम वाट पाहत होते की आता सुग्रीव म्हणेल माझं काम झालं, माझं काम झालं, आता मला मदत करायला तू येईल. पण सुखविलासामध्ये तो सर्व ईश्वरीय भोगात इतका त्याच्यामध्ये मग्न झाला की त्याला आपण केलेल्या सामंजस्य कराराचा विरोध पडला, विसर पडला. भारताचं दुर्दैव आहे. भारताशी करार करताना एक गोष्ट नक्की असते, भारताने नक्की पाळावा, आम्ही मध्येच तोडायला तयार आहोत. सुग्रीव हे विसरला. राम काहीच बोलला नाही, पण लक्ष्मण त्याला भेटायला गेला सुग्रीवाला. बरं, लक्ष्मण भेटायला गेला म्हणजे तो किती गोड बोलेल नाही का? लक्ष्मण गेला आणि लक्ष्मणाने आतमध्ये निरोप पाठवला त्याच्या महालामध्ये आणि त्याला सांगितलं
लक्ष्मण आलाय, त्याला सुग्रीवाला भेटायचंय असं त्याला जाऊन सांगा. सुग्रीव पुढे नशिबाने आला आणि आल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं, चांगलं चाललंय, योग्य काम केलं, एक नक्की तुमचं काम झालं, रामाला तुम्ही विसरलात, रामाला दिलेला शब्द विसरलात. आणि मग खाडकन जाग्यावर आला. त्यांनी लक्ष्मणाचा क्रोध स्वीकारला, क्षमा मागितली आणि त्या क्षणी तो लक्ष्मणाबरोबर निघाला. आणि मग राम जिथे थांबलेले होते, रामांची व्यवस्था जिथे केलेली होती, त्या ठिकाणी कार्य समितीची बैठक झाली. ही कार्य समिती म्हणजे रामाबरोबर या सुग्रीवासोबत असलेले सगळे वानर होते, स्वतः राम आणि लक्ष्मण होते. रावणाचं पारिपत्य करण्याकरता कुठे जायचं, हा रावण कुठे राहतो. आणि मग सुग्रीवानी व्यवस्था केली. बरं का, सुग्रीवाचे सर्व वानर मंत्री पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशेला त्यांनी धाडले. आणि तिथून आल्यानंतर पृथ्वीचं जे वर्णन आहे ते पृथ्वीचं वर्णन त्यांनी केलंय. आम्ही पूर्व दिशेला कुठपर्यंत गेलो, पश्चिम दिशेला कुठपर्यंत गेलो, दक्षिणेला कुठपर्यंत गेलो, उत्तरेला कुठपर्यंत गेलो, सगळीकडे जाऊन जेव्हा त्यांनी तो नकाशा वालीच्या इथे तयार केला, या इथे इथे असं असं आहे, त्या देशांची नावं आणि ती रचना तुम्ही बघितली तर आजच्या पृथ्वीचा नकाशा आहे. थोड्या फार फरकाने, अगदी किंचित फरक. एक लक्षात ठेवा बरं, तुम्हाला बघायचं असेल तर पृथ्वीचा पहिला नकाशा तुम्हाला कुठे बघायला मिळेल. पृथ्वीचा आजचा जो नकाशा, पूर्ण जगाचा नकाशा म्हणून आपण पुढे आणतो, तो पहिला कोणी तयार केलाय माहिती? व्यासांनी महाभारतामध्ये एक श्लोक लिहिला आहे. त्या श्लोकामध्ये ते वर्णन आहे, ते वर्णन जसंच्या तसं आहे की नाही हे बघण्याकरता ध्यानाने ही रचना अभ्यासली आणि रामानुजाचार्यांनी पृथ्वीचा नकाशा पहिल्यांदा तयार केला. त्या श्लोकाच्या आधाराने 2 ससे, 2 पिंपळ पानं म्हणजे पृथ्वी, जगाचा नकाशा. उद्या करून बघा बरं का, पिंपळ पानं आणि 2 ससे आहेत का नाही. आकाशातूनच करायला पाहिजे ना, प्रत्येक देशात जाऊन नकाशा नाही तयार करता येईल. वरून पाहिला पाहिजे, वरून बघितलेली कशी पृथ्वी दिसेल ना, जग कसं दिसेल याचं अचूक वर्णन त्या याच्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, आपल्या फक्त एक आहे, त्याचे अर्थ समजून घ्यायला हवे. मी आत्ता सांगतोय त्या रूपक कथेमध्ये मी कुठेही त्याची रूपक उलगडत नाहीये, कारण तेवढा वेळही नाही. पण एक साधं गणित तुम्हाला सांगतो. गणपतीचा, भाद्रपदी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. प्रत्येक वेळी कीर्तनकार त्या जन्मोत्सवाच्या कीर्तनामध्ये सांगतो, एकदा ब्रह्मदेवाला जांभई आली आणि त्या जांभईतून राक्षस निर्माण झाला. आता हे जर खरंच असलं तर एवढे कीर्तन महोत्सव आणि प्रत्येक मंदिरात होणारी कीर्तनं इतकी आहेत की राक्षसांचा निर्मितीचा कारखाना तयार होईल. जांभया येण्याचं उत्कृष्ट ठिकाण हीच आहेत, बाकी कुठेही नाही. म्हणून तर म्हटलं कीर्तनी बैसता निद्रे नागविले. आता त्यातलं रूपक उलगडून बघायला पाहिजे ना. आणि म्हणून मग गणपतीला जन्म घ्यायला लागला आणि त्या राक्षसाचा वध करायला लागला. काय खरंय, त्याचं रूपक उलगडलं की लक्षात येतं, जेव्हा जेव्हा समाजातली सज्जन शक्ती, ब्राह्मशक्ती ग्लानीच्या अवस्थेत जाते, तेव्हा त्याचा फायदा आसुरी शक्ती घेऊन ब्राह्मशक्तीला पराजित करून आसुरी शक्तीचा उपद्रव समाजाला सुरू होतो. म्हणून ब्राह्मशक्तीला सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की तिला ग्लानी येणार नाही याची जबाबदारी तिनं घ्यायची आहे. नाहीतर असुरांचं राज्य आलंय तुम्ही सांगायचं नाही, त्याला जबाबदार आपण. सर्व मंत्री जाऊन आल्यानंतर जो नकाशा वालीनी तयार केलेला आहे त्याचं वर्णन वाल्मिकी करतात. आजच्या सगळ्या समुद्रांची नावं त्याच्यामध्ये आहेत. जशी पृथ्वी आज आहे, पूर्व दिशेला गेल्यानंतर ज्या क्रमाने देश आहेत, देशांची नावं फक्त आपल्याला समजून घेतली की आपल्याला हा देश म्हणजे हा
असं कळत. त्यांनी ब्रह्ममाल असं म्हटलंय, तो ब्रह्मदेश होता. हे सगळे देश जेव्हा त्यांनी काढले तेव्हा म्हणले आता इथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला साहित्याची तयारी करायला पाहिजे. आणि मग वेळ ठरली, पावसाच्या काळामध्ये आपण वाट बघावी, युद्धाची तयारी करावी, युद्ध सज्जता करावी. आणि पावसाचा कालावधी सुटला की कार्तिकानंतर किंवा कार्तिकाच्या दरम्यानी आपण लंकेवर चढाई करायची. तोपर्यंत पावसाचा कालावधी साधारण 4 महिन्याचा कालावधी आहे. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयाऱ्या पूर्ण करता येतील. कारण युद्ध करणं एवढं सोपं नाही. युद्धाला सर्व बाजूनी तयारी करावी लागते. काही निश्चित अशी धोरणं आखावी लागतात, काही निश्चित अशी शस्त्र तयार करावी लागतात. हे सगळं या 4 महिन्यामध्ये करून घेऊ आणि मग रावणाशी आपल्याला युद्ध करता येईल. या सर्व प्रवासादरम्यान 2 घटना आहेत त्या उद्यासाठी ठेवल्या, कारण त्या थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. एक मतंग ऋषींची भेट, कारण या सुग्रीवापर्यंत पोच हे सांगणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते. रामाला मतंग ऋषींनी मतंग वनामध्ये सुग्रीवापर्यंत पोचण्याचा आदेश दिलेला होता, मार्ग सांगितलेला होता. आणि या मतंग वनातच आणखीन एक रामाला व्यक्ती भेटली जी ऋषी नव्हती, जी विद्वानही नव्हती लोकांच्या दृष्टीने, काही मोठी उच्चपदस्थ वगैरे नव्हती, वशिल्यानी आलेली नव्हती, बरीच वर्ष वाट बघत होती. आपल्या असामान्य भक्तीच्या भांडारावर इच्छा एकच होती की कधीतरी माझ्या इथे राम मला येईल आणि दर्शन देईल. एवढ्या एकाच इच्छेसाठी राहिलेली ती भिल्लीण याच वनवासाच्या कालखंडामध्ये सुग्रीवाकडे येण्यापूर्वी त्यांना भेटली. या 2 कथा उद्यासाठी ठेवायच्या. एक नक्की, या ज्या वनवासाचा हा कालखंड आहे, आज प्रत्यक्ष रावणाशी संघर्षाचा कालावधी आजपासून सुरू झाला. गेल्या 2 दिवसामध्ये रावणाचा संबंध किंवा कुठे ना कुठेतरी त्याचा संदर्भ येत होता, पण रावण प्रत्यक्षामध्ये आलेला नाही. आत्ता फक्त तो शूर्पणखेला भेटलेला आहे. उद्या शबरी आणि मतंग ऋषी भेटल्यानंतर आपल्याला राम उद्या सोडून द्यायचा आणि रामाला मदत करणारी आणि रामाच्या विरोधात असलेली जी मोठी पात्र आहेत त्या मोठ्या पात्रांचा परिचय उद्या करून घ्यायचा आणि मग परवा युद्ध करून. कारण रामचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे, राम वनवासात असेपर्यंतच लोकांना आवडतो बरं का. एकदा तो अयोध्या नरेश झाला की त्यातलं मग राज्याभिषेक झाला की मग रामातलं जे काही प्रेम असतं का माहित नाही, पण ते कमी होत जात. आता उत्तम रामचरित्र ऐकायची कुणाला इच्छा नसते. बस रावणाचा वध झाला, आता आम्हाला माहिती आहे तो राजा झाला, आला अयोध्येमध्ये बसला, एवढं इथपर्यंत आलं की आपलं काम संपलं. मुळामध्ये शेवटच्या दिवशी आपण रामाचा राज्याभिषेक करायचा आणि थांबायचं, कारण सांगता चांगल्या प्रसंगाने व्हावी आणि आम्हाला रामराज्य यावं हीच अजून अपेक्षा आहे. त्यामुळे यापेक्षा वेगळ्या काही पद्धतीनं आपण थांबायचं नाही. उद्या वेगवेगळ्या रामायणातल्या घटकांचा विचार करायचा. एकूण 64 रामायण आहेत, त्यातली 36 उत्तमरित्या प्रचलित आहेत. थोड्याफार फरकानं काही बदल आहेत. एक नक्की, राम आणि रावण हे मात्र कुठेही बदललेले नाहीये. छोट्या मोठ्या प्रक्षिप्त कथा प्रत्येकात थोड्या थोड्या वेगळ्या आहेत, पण असं असलं तरी राम हाच आदर्श पुरुष आहे. आणि खरं सांगू का, रामाचं वनवासी जीवन हे आदर्शमय आहे आणि ते केवळ रामाचं नाही आहे, ते लक्ष्मणाचंही आहे, सीतेचंही आहे. मी अजून रावणाने लंकेत जाऊन सीतेला पहिलं कुठे ठेवलं, लगेच उत्तर येईल अशोकवनात. अशोकवनात तिला नेऊन ठेवलेली नाही, ती कधी नंतर ठेवली. आधी कुठे ठेवली उद्या बघू.
पहिल्यांदा आपल्याला एकच सांगतो, या वनवासाच्या कालखंडातला एक प्रसंग आहे जो अतिशय हृद्य आहे. हा मूळ रामायणामध्ये नाही, पण सगळ्यात महत्वाचा हा कालखंड एवढ्या करता महत्वाचा आहे की उद्या याचा संदर्भ नाही येणार, कारण सीतामाई आता वनवासामध्ये कुठेही असणार नाही, तिला शोधायला जाईपर्यंत. म्हणून आज तो प्रसंग सांगून तो विषय संपवतो. कंदमुळं आणण्याकरता कधी लक्ष्मण जात असत, कधी राम जात असत. आज राम कंदमुळं आणायला गेले होते. लक्ष्मण आपलं काम काही ना काहीतरी करत सिद्धता करत बसले होते. तेवढ्यात सीतामाई आल्या आणि सीतामाई म्हणाल्या, भाऊजी गेले काही दिवस ती राजमहालात वाढलेली, म्हणजे हे दोघेही राजमहालात वाढले, पण त्यांना वनवासी जीवनाचा विश्वामित्रांच्या कालखंडामध्ये अनुभव आहे, ही पहिल्यांदाच येते. त्यामुळे मला झोप नाहीये. तुम्ही मांडी घालून बसा, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. फार सुंदर प्रसंग आहे. लक्ष्मणाने लगेच आज्ञा पाळली, कारण या कुणाच्याही डोक्यामध्ये विकार नव्हता बरं का. त्यामुळे वेगळा विचार काहीतरी डोक्यात येईल आणि मन त्रस्त होईल असा विचारच करण्याचं कारण नाही. ते मांडी घालून बसले, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं, सीतामाई झोपल्यात आणि लांबून राम कंदमुळं घेऊन येत आहेत. त्यांनी हे दृश्य पाहिलं. हे म्हणले, ही वेळ आता योग्य आहे, इथे परीक्षा घे. परीक्षा सांगून वेळापत्रक लावून घ्यायची नसते बरं का. आणि म्हणून त्यांनी असं पोपटाचं रूप घेतलं आणि ते बसले झाडावर आणि त्यांनी लक्ष्मणाला हात मारले. आता पोपट बोलत होता का, असले विचार क्षुद्र मनामध्ये आणू नका. पोपट काय बोलला हे महत्वाचं. आणि आनंद शिंदे मिलिंद शिंदेनी बोललेला पोपट आपल्याला चालतो ना, मग रामायणातला का चालत नाही? मुळामध्ये पोपट काय बोलला हे महत्वाचं आहे ना. आपल्याला त्याच्यातनं मतितार्थ काय घ्यायचा आहे. रामायण झालं की नाही, राम होता का नाही, तुमच्या बरोबर नसणारच आहे, हरामांबरोबर नसतो. मुळात लक्षात ठेवलं पाहिजे, ही प्रतिकात्मक रूपक कथा आहे. तो पोपटाचं रूप घेऊन झाडावर बसला आणि त्यांनी लक्ष्मणाला हाक मारली. लक्ष्मणाने वर बघितलं. हे लक्ष्मणा, तू ज्ञाता आहेस, मला काही प्रश्न पडलेत, त्याचं उत्तर देशील का? प्रश्न लक्ष्मणाला विचारायचे होते आणि लक्ष्मण कसा होता हे तुम्हाला आता कळेल. तुलाच विचारायचं, देशील का उत्तर? हो देईन म्हणला, मला जमलं तर देईन. मग पहिला प्रश्न आहे, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रीणी रत्नानी दृष्टवैव कस्य नोच्चलते मनः. कथा आणि प्रवचन याच्यातला हा फरक आहे. दोघांची सांगड घालण्याचा आता प्रयत्न करतोय. कथेमध्ये फक्त ती कथा सरकत जाते, ते नाट्य सरकत जाते. प्रवचनामध्ये असं होत नाही. आत्ताचं जे अंग आहे ते प्रवचनाचं आहे. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रीणी रत्नानी दृष्टवैव कस्य नोच्चलते मनः. हा पहिला प्रश्न विचार. लक्ष्मण भानावर आला बरं का. हा साधा सुद्धा दिसत नाहीये. ठीक आहे, काय प्रश्न होता? आधी प्रश्न समजून घेऊ. आपण राजकीय नेते नाही, त्यामुळे प्रश्न समजून न घेताच त्याचं उत्तर द्यायचं हे राजकीय लोकांना उत्तम जमतं, कारण त्यांना तो सोडवायचा नसतोच. मुळी ती पहिली अट असते. आपल्याला समजून घ्यावं लागेल. पोपट म्हणाला, हे लक्ष्मणा, पुष्पम दृष्ट्वा, एखाद्याच्या बागेतलं सुंदर फूल आपण पाहिलं. हे रामायणातच नाही, हे आतापर्यंत, आज या क्षणापर्यंत आहे बरं का. दुसऱ्याच्या बागेतलं अतिशय सुंदर फूल फुललेलं, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. ना झाड आणून दिलं, ना त्याला कधी पाणी घातलं, ना कधी त्याला खत घातलं, ना कचरा काढला, काही नाही. पण ते दुसऱ्याच्या बागेत फुललेलं आहे. पुष्पम दृष्ट्वा, ते बघितलं की लगेच इच्छा होते ते तोडावं, खुटावं. तो पोपट विचारतोय, लक्ष्मणा, दुसऱ्याच्या बागेतलं फूल बघितलं,
पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा. आता कोकणात आले, जे कोकणातले त्यांना माहितीये, जे कोकणातले नाहीत नाही इथे आले, काजू बी कोणाकडे मिळते? कोकणामध्ये ज्याचं एक गुंठाही क्षेत्र नाही आणि कुठेही सातबारा नाही, त्याच्याकडे काजू बी मुबलक मिळते. कारण त्यानं फक्त ज्ञानेश्वरांची साधना व्यवस्थित केलेली असते. हे विश्वची माझे घर, सगळीकडे लावलेली काजूची कलम, काजूची रोपं माझी आहेत, ही त्याची ज्ञानेश्वरांवरची भक्ती आहे. फलम दृष्ट्वा, दुसऱ्याच्या बागेमध्ये. मला आश्चर्य वाटतं, ज्यांच्या उत्तम बाग आहेत त्यांना दुसऱ्याच्या तिथे लागलेला आंबा का आवडतो, तो काढावासा का वाटतो? दुसऱ्याच्या बागेतलं सुंदर फळ बघितलं की ते तोडावंसं वाटतं. खरं आहे का नाही? खरं आहे. पण दृष्ट्वा स्त्रीणांच्या यौवनम, सौंदर्यवती स्त्री दुसऱ्याची दिसली, तिला हरण करावंसं वाटतं का नाही? स्वाभाविक आहे, असं आहे. लक्ष्मणाला वाटतं का नाही असा प्रश्न नाही आहे. याच्या पलीकडे होतात. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच्या यौवनम त्रीणी रत्नानी दृष्टवैव कस्य नोच्चलते म्हणा. प्रश्न इथे आहे लक्ष्मणात, या तीनही गोष्टी पाहिल्यानंतर कोणाचं मन विचलित होणार नाही? प्रश्न लक्षात आला आणि लक्ष्मणाने उत्तर दिलंय. शुक लक्ष्मण संवाद असं याला म्हणतात. तो म्हणाला, पोपटा, मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नोच्चलते मना. हे जे सगळे तू तिन्ही आणि या तीन बरोबर इतर प्रकार जे काही असतील की जे करू नये पण करावं असं माणसाला वाटतं, तो मोह होतो, तो लोभ होतो आणि मग त्यामुळे बाकीचे गुन्हे घडतात. ही गोष्ट खरी आहे, पण ह्याचं कारण तो माणूस नाहीये. कारण आहे मनोधावती सर्वत्र. माणसाचं मन हे कारण आहे. मनामध्ये माणसाच्या हे विकार निर्माण होतात आणि जेव्हा ते चांगलं फूल दिसतं, चांगलं फळ दिसतं, चांगली सौंदर्यवती स्त्री दिसते, तेव्हा माणसाचं मन विकारग्रस्त होतं. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत, उन्मत्त झालेल्या हत्तीसारखं ते वाटेत कोणी येईल त्याला तुडवून पुढे जातं, त्याला जे हवंय ते साध्य करण्याकरता. उत्तर पुढे, ज्ञानांकुश समुत्पन्ने तस्य नोच्चलते मना. उन्मत्त झालेल्या हत्तीला जर काबूत आणायचा असेल तर त्याच्यावर असलेला जो माहूत आहे तो त्याच्या गंडस्थलावर अंकुश रोवतो. ते टोक रोवल्यानंतर तो ताब्यामध्ये येतो. तसं माणसाचा मनाला हा जो विकार जळला की तो उन्मत्त होतं, त्या उन्मत्त झालेल्या हत्तीप्रमाणे माणसाच्या मनाला ज्ञानांकुश, ज्ञानाच्या अंकुशांनी काबूत आणावं लागतं. आणि असं जो करतो त्याला ह्याच काय अशा असंख्य गोष्टी दिसल्या तरी त्याचं मन विचलित होत नाही. एका वेळी दिसल्या तरी, वेगवेगळ्या दिसल्या तरी आतमध्ये समाधान वाटलं बरं का. आता मग प्रस्तावना करण्याची गरज नाही म्हणून एकदम हल्ला केला. दुसरा प्रश्न काही विचारायचा का पोपटा? हो आहे ना. अग्निकुंड समानारी घृतकुंभ समोपुसान जानुस्थिता परस्त्रीचेत कस्य नोच्चलते मना. आता एकदम मिसाईल आहे. अग्निकुंड समानारी, पोपटा, स्त्री ही अग्निकुंडाप्रमाणे दाहक आहे. म्हणजे पेटलेल्या अग्निकुंडाप्रमाणे दाहक आहे, आग आहे. अग्निकुंड समानारी घृतकुंभ समोपुसा, कुंडातल्या अग्निप्रमाणे दाहक असलेली स्त्री आणि भांड्यातल्या तुपाप्रमाणे असलेला पुरुष. आता कळलं तुमचं असं का होतं? तुपाचा गुणधर्म काय? आगी जवळ गेलं की विरघळत. दोष कुणाला देणार? आपल्या नशिबाला. अग्निकुंड समानारी घृतकुंभ समोपुसान. खरं आहे ना पोपटा? हो. खरं आहे ना लक्ष्मणा? हो. मग मला सांग ना, जानुस्थिता परस्त्रीचे, जानू म्हणजे मांडी, जानुस्थिता पर स्त्रीचे कस्य नोच्चलते मना.
स्त्री ही दाहक आहे, पुरुष हा तुपाप्रमाणे आहे, असं असेल तर दुसऱ्याची स्त्री आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपली तर कुठल्या पुरुषाचं मन विचलित होणार नाही? लक्ष्मणाच्या लक्षात आलं, हेच तुला विचारायचं होतं, याच्याकरता ही मागची सगळी प्रश्नावली कशाला? निस्संदिग्धपणे उत्तर दिलंय. ही रामायणाची विशेषता आहे. आणि राम प्रगट झाले. माता यस्य सुचिरभूतो पिता भवति तादृशी. म्हणून मुलं बिघडली आरोप करू नका, जबाबदारी कुठे येते ती बघा. लक्ष्मणानं सांगितलं, हे पोपटा तू म्हणतोस ते खरंय. विश्वामित्र, कोणाकोणाची नावं घेऊ? गादीच्या मुनीने निजसुद्धा पांजली दिलेला. एक एक लोक शुकाचार्य वगळता या मोहानी आकृष्ट झालेत, संपले. मग मला सांग, तू म्हणतोस ते खरंय, पण तरीही ज्याचे आई बाप शुद्ध विचाराचे आहेत, अशा पोटी जन्माला आलेल्या कुठल्याही बालकाच्या मनामध्ये हा विकार कधीही येणार नाही. तस्य नो चलते मनः, त्याचं मन विचलित होणार नाही. आणि झटकन आपलं मूळ रूप रामांनी प्रगट केलं. म्हणून रामायणातलं वनवासाच्या काळात, इतरातलं तर आहेच, पण कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना जे मिळालेलं वातावरण आहे, त्या वातावरणात सुद्धा शुद्ध अंतःकरणाने कसं राहता येतं याचं प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर ते रामायणात मिळतं. वनवासात असो वा महालात असो, आश्रमात असो वा पर्णकुटीत असो, झाडाखाली असो वा रथात असो, पायी चालत असो वा अनवाणी असो, आपलं चारित्र्य आणि आपली नीती रामांनी कधी सोडली नाही, लक्ष्मणांनी कधी सोडली नाही, भरतानी सोडली नाही, शत्रुघ्नांनीही सोडली. रामायणातली पात्र आपापली भूमिका योग्य रीतीनं वठवतायत. आणि म्हणून भाऊ कुणासारखा असावा? भरतासारखा असावा. रामाला वनवास झाल्यानंतर लक्ष्मणांनी राजत्याग करावा, राजभोगांचा त्याग करावा. याला जितकं महत्व आहे त्याच्याही पेक्षा अधिक जास्त महत्व राजपाट सांभाळण्याचा पूर्ण आदेश मिळालेला असताना, कुलगुरू वशिष्ठांनी तशी आज्ञा केलेली असताना, राज्याची ती गरज असताना, ज्येष्ठ भ्रात्यांनी त्याची परवानगी दिलेली असताना, आपण व्रतस्थ राहून, आपण तापसी राहून, आपणही वल्कल धारण करून राजधानीच्या बाहेर राहून नंदीग्रामामध्ये राज्य चालवणारा भरत हे बंधुप्रेमाचं सगळ्यात उत्कट उदाहरण आहे. आणि म्हणून 14 वर्ष वनवासाला पूर्ण व्हायला आणि रामाला यायला जर उशीर लागत असेल तर रामांनी पहिला दूत नंदीग्रामामध्ये पाठवलाय. आम्ही निघालोय बरं का. म्हणजे आता कार्यक्रमाला आपण येतो तेव्हा कुठे आहात म्हणून विचारता, निघालोय म्हणजे तो निम्मा आयोजक असतो, तो आधी पहिले निघाले म्हणजे येतील. दूध एवढ्या करताच पाठवला होता, मागे पुढे होईल पण निघालोय बरं का. आणि अयोध्येत येतोय हे सांगण्याकरता, कारण जो भाऊ असं म्हणतो, रामा 14 वर्ष तुला शब्द दिलाय म्हणून राहीन, पण लक्षात ठेव 14 वर्षानंतर एक दिवस जरी उशीर झाला तुला यायला तर वाट पाहणार नाही, नंतर तुला भरत दिसणार नाही, अग्निकाष्ट भक्षण करी, कारण तुझ्याशिवाय अयोध्या मला प्रिय नाही. आदर्श वस्तुपाठ रामायणाने घालून दिले. आणि म्हणून रामायण आणि महाभारत ही दोन अशी निर्मिती आहे की ज्याच्यामध्ये नायक ठरलेले आहे. त्यातल्या त्यात रामायणाचा तर रामच नायक आहे, महाभारताचे बहुमुखी नायक आहे. पण तरी रामायणाचा नायक राम असला तरी एखादं पात्र भरताला वगळून रामायण होत नाही. सुमित्रेची
उर्मिलेची कुठे फार माहिती आली नाही म्हणून तिलाही वगळता येत नाही. म्हणून मी उद्याला असं ठरवलं की यातली जी बाकीची पात्र आहेत या पात्रांचा मूळ स्वभाव आणि या पात्रांची नीती याच्यावर उद्या बोलून मग आपण कार्तिक महिन्यात लगेच उडी मारू पुढच्या भागासाठी. उद्या रामायणातल्या सर्व पात्रांना आपण ढुंढाळून बघायचं. आज वाणीला विराम द्यायचा. आनंदाची बाब आहे. हिंदुस्थानचे 2 धरोहर आहेत, एक राम आणि कृष्ण, बाकीचे आहेत. एकांनी पुरुषोत्तमाची मर्यादा आणि मर्यादेचा पुरुषोत्तम विकसित केला आणि एकाने पुरुषोत्तम योग सांगणारा पुरुषोत्तम निर्माण केला. आणि दोन्ही स्वामींच्या दोन्ही बाजूला इथे आहेत. आज ब्रह्मर्षी नारदांना, कारण त्यांची आठवण नाही केली तर रामायणाची रचनाच झाली नसती. आज नारदांची जयंती आहे. ब्रह्मर्षी नारदांना नमस्कार करायचा. नारद भेटले म्हणून वाल्याचे वाल्मिकी झाले आणि वाल्मिकींना रामायणाची स्फूर्ती मिळाली. तेव्हा ज्यांनी बीज लावलं त्याला विसरून चालत नाही. नारदांना नमस्कार करायचा, एक श्लोक म्हणायचा, डोळे मिटून घ्यायचे, रामाचं ध्यान करून एक क्षण राम ध्यानामध्ये आठवतो का बघायचा. अशीच टप्प्याटप्प्यानं ती ध्यानावस्था वाढवायची असते आणि त्यानंतर स्वामींचा रामाचा जय जयकार करायचा आणि थांबायचा. श्लोक सांगतो. जा बोलयाला मतभेद सारा, एकावरो भावतया विचारा, होवो जगाचा गुरु आर्य धर्म, देवा सदा वाढवी हिंदू धर्म, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. रामाचं नाम मनामध्ये घेऊन ध्यान एक क्षण. परमहंस सच्चिदानंद स्वरूप स्वामी स्वरूपानंद महाराज की, राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की. आणि उत्तर हिंदुस्थानात आजचा दिवस हनुमानाच्या भक्तीसाठी वापरला जातो. आपल्याकडे शनिवार मानतात, उत्तर हिंदुस्थानात मंगळवारी हनुमानाची उपासना. हनुमानाच्या अस्तित्वाशिवाय रामकथा पूर्ण होत नाही, म्हणून आज त्याचा जय जयकार करून थांबू. बजरंग बली महारुद्र हनुमान की.